प्रसन्न रेषा मिश्किल रेषा शिदंचाच रेषा प्रणाम अमुचा तुझला जाची रेषा हीच भाषा। आजचा माझा विषय शब्दान वाचुनी। व्यंगचित्रामध्ये अनेक प्रकार आहेत, त्या खोलामध्ये आपण नको जाऊया, ते चर्चा बरीच झाली आहे। पण व्यंगचित्रामध्ये शब्द न मांडता व्यंगचित्र सुद्धा रेखाटली जातात। याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर दिसत असतीलच। जाहिरात क्षेत्रामध्ये साधारणतः काही विशिष्ट निकष असतात, ज्यामध्ये 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात। त्यामध्ये लोगो, कॉपी, हेडलाईन, सब हेडलाईन आणि व्हिज्युअल या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात। ती 5 गोष्टी तुमच्या जाहिरातीमध्ये असल्या तर जाहिरात परिपूर्ण होते, ती संवाद साधते प्रेक्षकांशी किंवा वाचकांशी असं समजलं जातं। आणि ते निकष आहेत। तर एक जरी घटक कमी केला तर कदाचित बॅलन्स जाऊ शकतो, परंतु तो घटक कमी करून सुद्धा जर संवाद साधत असेल तुमचं जाहिरात तर ती उच्च कोटीची मानली जाते। जितके तुमच्या जाहिरातीमध्ये घटक कमी तितकी ती जाहिरात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडी मेहनत घेते, परंतु मार्मिक बनते आणि ती लोकांच्या लक्षात कायमची राहते। म्हणजेच काय की तुमच्या अभिव्यक्तीमध्ये मिनिमलिस्टिक असणं, कमीत कमी डिटेलिंग असणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि ते जर असेल तरी ती गोष्ट अधिक मार्मिक होते। उदाहरणार्थ आता मी जे बोलतो आहे, जे मी बडबडतो आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। ओके, तुम्ही माझ्याशी ट्यून करण्याचा प्रयत्न करत आहात। कल्पना करा माझ्याऐवजी एखादा व्यक्ती हातवाऱ्याने बोलत असेल तर तुम्ही अधिक अटेंटिव्ह होता, अधिक लक्ष देऊन बघता काय सांगायचा प्रयत्न करतोय। ही आहे इन्व्हॉल्वमेंट, हे आहे अधिक मार्मिक असं मी समजतो। मार्मिक या शब्दाचा अर्थ मी इथे समजतो की समोरच्याच्या हृदयापर्यंत त्या व्यक्तीला पोचता येणं। आणि तोच निकष व्यंगचित्रामध्ये सुद्धा लागू होतो। ज्या व्यंगचित्रामध्ये शब्द कमी असतात त्याचे अनेक फायदे आहेत। सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला माहिती असेल की त्या भाषेचा अडसर नसल्यामुळे त्या मर्यादा ओलांडून व्यंगचित्र अनेक लोकांपर्यंत पोचतं। कारण चित्राची भाषा ही सर्वात जुनी भाषा आहे, संवादांतर निर्माण झालेली। जे वाक्य जे बोललं जातं ते समोरच्याला ऐकावं लागतं, समजावं लागतं, तर ते कम्युनिकेशन किंवा तो संवाद पूर्ण होतो। मी जर तुमच्या हिब्रू भाषेत बोललो, रशियन भाषेत बोललो तर कदाचित तुम्हाला ते कळणार नाही। तुम्ही वेगळ्या भाषेत बोललं ते मला पोचणार नाही, कारण हा भाषेचा अडसर असतो। तोच अडसर जर मी दूर केला तर संवाद साधायला अधिक सोपं जातं। आणि हे शब्दान वाचुनी हे त्यामध्ये आहे। आता मी ते काही तुमच्यासमोर पुढची चित्र तुम्हाला दाखवेन तुम्हाला। तत्पूर्वी 1-2 गोष्टी नमूद करतो सर आणि मॅडम, की इथे मी कुठलंही ज्ञान देत नाही आहे। जे आसपास आहे त्यातलंच आणि जे माझ्या पूर्वसुरींनी आणि माझ्या सिनियर लोकांचे सांगितलं, समजवलं, त्यांच्या कृतीतून मला जे जाणवलं ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे। कुठलाही विद्वत्तेचा अभिनिवेश मी मांडत इथे नाही किंवा राखलेला नाही आहे। एक आपण गप्पा करत करत आपण हे करणार आहोत। तसंच तुम्ही सगळे खूपशे रसिक असल्यामुळे व्यंगचित्रकाराचं राजकारण, तिकडचं राजकारण माफ करा, व्याकरण वगैरे ह्याबद्दल आपण जास्त नको बोलूया। ते तुम्हाला संदर्भ असेल तुम्हाला फक्त मी सांगेन केव्हा गरज पडेल तेव्हा। पण त्यातून एक मार्मिक धागा मात्र मी एक ओलेला आहे जो सर्वात शेवटला रिव्हील करता येईल। सुरुवात करूया सर, पहिलं स्लाईड घ्या। शब्दविरहित व्यंगचित्रकला, ज्याचा मी उहापोह आता केलेला आहे, त्याचं पहिलं उदाहरण घेणार आहोत। उदाहरण घेण्यापूर्वी जसं माझी ओळख करून देताना मिस्त्री सरांनी सांगितलं की जगभरातील आणि भारतातील अनेक व्यंगचित्रकारांच्या आपण नमुन्याचं ते आस्वाद घेणार आहोत। पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा, माझ्या तुमच्या सुदैवाने आपला वेळ फार कमी आहे, त्यामुळे मी थोडे परकीय व्यंगचित्रकार आणि आपले भारतातले व्यंगचित्रकार असे मी निवडलेले आहेत ज्यांचं वैशिष्ट्य हे शब्दविरहित व्यंगचित्र आहे। आता इथे उपस्थित असलेल्या पंडित सर आहेत किंवा मेस्त्री सर आहेत किंवा कवळे सर आहेत, हे सुद्धा शब्दविरहित व्यंगचित्र उत्तम रेखाटतात, परंतु त्यांची शब्दविरहित व्यंगचित्र ही ओव्हरऑल प्रपोर्शनच्या फार कमी आहेत, म्हणून मी त्यांचं नाव घेतलेलं नाही आहे। पण ज्यांचं मास्टरी किंवा ज्यांचं वैशिष्ट्य हे शब्दविरहित व्यंगचित्रच आहे अशी मी काही कार्टूनिस्ट घेतलेले आहेत। सुरुवात करूया सर। पहिले त्यांचं प्रसिद्ध नाव आहे गोपुलू, त्यांचं नाव आहे एस गोपालन। त्यांचा 24 सालामध्ये जन्म झाला आणि 15 सालात ते त्यांचं देहावसन झालं, तामिळनाडूचे। बेसिक माहिती महत्त्वाची, गोपुलू किती सुंदर काम आहे पहा, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जा काय असतो तुम्हाला पाहायला मिळेल। सर पुढचं स्लाईड मी सांगितलं करत चला। पहिली स्लाईड तुम्हाला दिसते, सांगायची गरज नाही, वक्ता बोलतोय, एक प्रमुख पाहुणा बसलेला आहे आणि काही प्रेक्षक बसलेले आहेत, जे आतसिक कंडिशन आहे। पुढे
पुढचं त्यांचं आहे, ही त्यांची मालिका असायची बरं का, मालिका असायची. लोक निघून चाललेत, म्हणजे ही माझं भविष्य नसावं असं मी अपेक्षा करतो. आता एक बसलाय, तो वक्तामध्ये तावातावाने बोलतोय, म्हणजे कल्पना करा मी तिथे असेल तर मी तावातावाने बोलतोय, सगळ्या खुर्च्या रिकाम्या झाल्या असं समजा. पुढे जाऊया आपण. तोही उचलला, तोही उठून चाललेला आहे. आता पुढे काय, दोघंच उरले. आणि त्याचं रिॲक्शन बघा, काळा कोटवाला जो आहे त्याचं रिॲक्शन बघा, प्रत्येक वेळेला बदलत चाललंय. आता पुढचं, तोच बसला, तोच प्रेक्षक म्हणून बसला, कारण इब्रत राखायची आहे वक्त्याची, जे लक्षात द्या तुम्ही पण. पुढचा 1 तास तुम्हाला मी जर पिळलं तर कृपया कोणतरी थांबायचं का नाही. हां, आता सर आपण याचं थोडं रसग्रहण करूया. पहा किती सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. एक तर म्हणजे वक्ता बोलतो आहे, तो नॉनस्टॉप बोलतो, जे सिद्ध होत आहे. त्याचं ते रेषा काढल्यामुळे तो कळतो की तो बेभानपणे बोलतो आहे, त्याच्यावर कंट्रोल कोणाचाच नाही आहे. प्रमुख पाहुणा हा कळण्याकरता त्याचा पहिलं फ्रेम आणि शेवटची फ्रेम कनेक्ट होण्याकरता फक्त आणि फक्त त्याचाच कोट काळा केलेला आहे. तर ते कनेक्शन लागतं. पहा, तो जर सफेद याच्यामध्ये असला असं तर कळलंच नसतं, माणसांना बघावं लागलं असतं. त्याची पगडी पण वेगळी आहे बाकीच्यांपेक्षा. ओके, सर्वात महत्त्वाचं पहा, व्यंगचित्रकार, की तुमच्यातले कोणी व्यंगचित्रकार असतील किंवा होऊ इच्छित असतील, हे एक अत्यंत मार्मिक वैशिष्ट्य असतं की व्यंगचित्रामध्ये जे तुम्ही करता आहात, जे तुम्ही मांडता आहात, जेव्हा शब्दविरहित व्यंगचित्रामध्ये, तेव्हा ते अचूक असलं पाहिजे, तितकं तुमचं निरीक्षण चांगलं असलं पाहिजे. सर्वसामान्यपणे माणसं उठताना मी सहज दाखवेन, पण इथे मी पाहिलं असेल, हा जो मनुष्य आहे हा कसा उठतोय बघा. तो थकला, तो हाताला आधार देऊन उठतोय, म्हणजे जो बिचारा बसू शकत नाही तरी जो बसलाय तोही उठून चालला, म्हणजे एवढी दुरावस्था आहे. त्याचं किती वाकून उठतोय पहा, किती सूक्ष्म निरीक्षण आहे. माणसं अशीच उठतात, ज्यांचं वय झालं ते अशीच उठतात, हळू हात टेकून वगैरे. सर्वसामान्य उठताना दाखवू शकले असते, परिणाम तेवढाच राहिला असता. पण इथे असतं व्यंगचित्रकार, जो दर्जा म्हणतो आंतरराष्ट्रीय दर्जा, तो इथे दिसून येतो की तुम्ही त्या व्यक्तीचं व्यक्तिचित्र रेखाटतं तिथे. तो उठून चाललाय आणि हा येऊन बसलाय, याचा मख्खपणा तसंच आहे, बिचाराचा इब्रत सांभाळायला बसलेला आहे. परंतु प्रमुख पाहुणा आहे, हे काय चाललं आहे, ती सभा चालली आहे. कशावरून सिद्ध होतं, तिथे हारतुरे आहेत. पहा, टेबलावर हारतुरे आहेत. त्या हारतुऱ्यावरून कळतं की राजकीय वगैरे नसणार, ती एक सर्वसामान्य सभा कुठली तरी आहे, जिथे आत्ताच अध्यक्षाला हार घातला आणि तो काढून ठेवला आहे आणि तो आता बोलतोय. किती सुंदर निरीक्षण आहे, किती सुंदर निरीक्षण आहे. पहा, ह्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना, छोट्या छोट्या गोष्टी, त्या तुम्ही ते ऑब्झर्व केल्यात तर तुमचा त्या व्यंगचित्राला आनंद दुप्पट तिप्पट होतो. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं याच्यातल्या काय काय गोष्टी, ह्या तुम्ही जर सोडून दिल्या असतात तर हां, अरे छान आहे, छान आहे, पण आता कळलं, अरे हो रे, हे लक्षातच नाही घेतलं आम्ही. ह्या गोष्टी असतात. हे झालं पहिलं चित्र. ह्याच्यातून निरीक्षण महत्त्वाचं आहे. कळलं तुम्हाला की तो व्यंगचित्रकाराचं निरीक्षण पहा किती सुंदर आहे. पुढचं जाऊया आपण. सिंपल आहे. दूधवाला दूध द्यायला चाललेला आहे, पाऊस आला, त्याने ते डोक्यावर घेतलं आणि त्याने दूध डिलिव्हरी करताना ती बाई ओरडते त्याला की पाणी कसं एवढं दुधामध्ये. तो सांगतो काय करू, पाऊस पडतोय. साधं सिंपल व्यंगचित्र आहे, अगदी साधं आहे. ओके, हे आपल्या सर्वसामान्य आपला अनुभव आलेला असतो. भैया म्हणतो क्या करे, हमारी भैंस तो पाणी इतना पिते की दूध तो पतला आहे गई. आता आपण काय बोलणार याच्यावर, बाबा ठीक आहे. आता याच्यामध्ये पाहतो वैशिष्ट्य पाहा तुम्ही, तर हे आता जुन्याकाळातलं व्यंगचित्र आहे, 1945-50 सालातलं वगैरे असावं. त्या काळामध्ये कॅन वेगळे होते, आताच्या दुधल्याच्या त्या चौऱ्या का वेगळ्या असतात, त्यावेळी वेगळं तो चालला आहे. त्या काळातला तो होता, त्यामध्ये निश्चित तो शेंडी आणि ब्राह्मण जो कोण असेल तो चाललेला आहे दूध घेऊन डिलिव्हर करायला. त्याच्या हातातले कॅन रिकामे आहेत ऑलमोस्ट, कारण तो किती हलवत चालला पाहिजे, किती काय वजन जाणवत नाही त्या चालण्यावरून. ओके, पुढच्या याच्यामध्ये पाहाल तर तो डोक्यावर घेऊन चालला आहे, पाऊस पडायला लागला आहे आणि तो चालला, त्याला माहिती आहे पुढे काय होणार, इतकं त्याचं त्रयस्थ बॉडी लँग्वेज आहे, आरामात चाललेला आहे. आणि शेवटच्या फ्रेममध्ये दिसतं की तो कंप्लेंट करताना तो सांगतो उत्तर. याच्यामध्ये एक फ्रेम मिसिंग आहे, जी मी काढलेली आहे. हे लक्षात घ्या. निरीक्षण जे मी म्हटलं, मची शब्द जो वापरला की किती माणसाचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे व्यंगचित्रामध्ये, ती फ्रेम बघूया आपण. पुढचं जसं स्लाईड, ही फ्रेम आहे. काय तुम्हाला वैशिष्ट्य आढळलं, सेम तर वाटतंय तुम्हाला. आता तुम्हाला मी सांगतो. ह्याच्यामध्ये पाऊस वाढलेला आहे, पहिली गोष्ट. ह्याच्यामध्ये हे वाढलेलं आहे पहा, त्याच्यापेक्षा पाऊस जोरात सुरू झालेला आहे आणि त्या माणसाने असे पकडले होते, आता ते असे पकडावे लागतात म्हटल्यानंतर त्याच्यावर वजन आलं, त्यात पाणी भरलं. छोटीशीच कृती आहे, छोटंसंच फ्रेम आहे, पण ती महत्त्वाची ठरते, कारण त्यातून तुम्हाला दिसतं तो पाणी घेऊन आलाय चक्क आणि तो ते देतोय. ती बाई कशावर बोलते, तिला संवाद द्यायला पाहिजे की भैया पाणी में कितना दूध डाला है. संवाद तर द्यायचा नाही आहे, मग कसं दाखवता येईल.
तिने कृतीने दाखवलं. तिने बोट बुडवलं आणि बोटून थेंब थेंब पडत आहेत, तर पाणी हे सिद्ध होते. छोटीशीच बाबा आहे पहा, हे ऑब्झर्वेशन आहे. हे त्या व्यंगचित्रकाराचं निरीक्षण आहे की ते कसं सांगेल. इथे दुसरी गोष्ट सिद्ध होते, ते म्हणजे पर्याय तुम्हाला देता आले पाहिजेत. जर व्यंगचित्रामध्ये तुम्हाला शब्द काढायचे असतील तर ते शब्द काढल्यानंतर तुम्हाला अधिकाधिक पर्याय उपलब्ध होतात सांगण्याचे. तुम्हाला मी उदाहरण देतो. तुम्ही नोट केलं असेल, जर तुम्ही व्यंगचित्रकार जाणीवपूर्वक पाहत असाल तर काही वर्षापूर्वी, म्हणजे काही जस्ट थोड्या काळापूर्वी, की एक अशी होतं की एखाद्या बातमीवर जे व्यंगचित्र असायचं तर त्या बातमीचं कात्रण असं जमिनीवर पडलेलं असायचं, त्या ती बातमी वाचता येते आपल्याला आणि आपण ते संदर्भ लावतो आणि व्यंगचित्र पुरं होतं. हा पडलेला पेपर कित्येक वर्ष तेच चालू होता. कोणत्या एकाने शोध लावला, आपण गृहीत धरा, मला माहीत नाही, माफ करा, पण गृहीत धरा की आपण बाळासाहेब ठाकरेंनी ते व्यंगचित्रात काढलं असेल. पुढचे सगळे व्यंगचित्रकार तेच करत होते की पेपर कटिंग करून ते दाखवत होते, कारण सोपं होतं, पर्याय शोधायची गरजच नाही भासली. पण जेव्हा कळलं की आजकाल पेपर वाचणं कमी झालं आहे, तर ते बाजूला काढण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पर्याय शोधायला लागतील. आता कसं सिद्ध करायचं, कसं दाखवायची बातमी. मग केव्हा तरी थॉट बबल आला, किंवा तरी स्पीच बबल आला, किंवा तरी वरून सेपरेट बातमी आली, असे पर्याय निर्माण झाले. एखादी गोष्ट तुम्ही एलिमिनेट करता, वगळता, तेव्हा पर्याय नवीन नवीन सुरुवात होतात. आणि दैनंदिन जीवनात बघतो, तुम्ही भाजी करतात, आज घरात टोमॅटो नाही आहेत, कांदा नाही आहे, बटाटा नाही आहे, पण जेवण तर करायचं आहे. म्हणजे विशेष महिला वर्गांना मी सांगू इच्छितो की त्यांनी अधिक ते स्वयंपाकघराशी संबंधित असतात. मग काय करतात ना मार्ग, टोमॅटो नाही, मी आज जेवण करणार नाही, जा, असं म्हणू नाही शकत, म्हणतही नाही. हा पर्याय शोधतात. तोच व्यंगचित्रामध्ये असतं, आणि काय नाही. किचन आणि व्यंगचित्रामध्ये जास्त फरक नाही आहे. हे झालं, कळलं तुम्हाला, हे सिम्पल आहे. आपण पुढे जाऊया. सरळ कळतंय. घड्याळ 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 बघतो, ह्या कानाला बघतो, त्या कानाला बघतो, आणि तो हे बघतो. सिम्पल व्यंगचित्र आहे. आता थोडं आपण आत खोलात घुसूया. तो डॉक्टर आहे, कळत आहे, गळ्यात स्टेटोस्कोप आहे, तो डॉक्टर आहे. ओके, त्याने घड्याळ, आता जुन्या काळातल्या त्यामध्ये घड्याळ, तुम्हाला माहिती आहे जुन्या काळामध्ये घड्याळ आत बांधायचे, आता ते बाहेर आणतात. आत म्हणजे मग असं बघणं, मग तो असं करतो, म्हणजे तो दोन्ही कान चेक करतोय. मधल्या फ्रेमची गरजच नव्हती ना, झालं असं की नाही ऐकायला, ते लावलं त्याने स्टेटोस्कोप. मधल्या फ्रेममुळे कळतं की ते इथे प्रयत्न केला, इथेही प्रयत्न केला, तरी ऐकायला येत नाही. म्हणजे स्टेटोस्कोप लावला तेव्हा टक टक त्याची टिकटिक काय ऐकायला आली. डॉक्टरांची सवय, त्यांना असं ऐकायला येत नाही, लावल्यानंतर त्यांना ऐकायला येतं. इतकं साधी सिम्पल कॉमेंट आहे. पण त्याचं बसणं बघा, त्याचं एक्सप्रेशन बघा, ते घड्या धरणं आणि लावणं बघा, स्टेटोस्कोप किती सिम्पल आहे. त्याला ऐकू येऊ लागलेलं आहे. हे टिकटिक शब्द न वापरता फक्त 3-4 रेषा टाकल्या कानाच्या बाजूला, कळलं की त्याला आवाज ऐकायला येतोय. पर्याय आता लिहायला टिकटिक लिहावं लागलं असतं, पण गरज नाही पडली. किती साधं आणि सिम्पल आहे पहा. दैनंदिन जीवनातल्या गोष्टी तुम्हाला वापरता आल्या पाहिजे व्यंगचित्र निर्माण करताना आणि कुठलेही संवाद साधताना. मी जर तुमच्याशी उदाहरणं देऊन बोललो तर तुम्हाला ते अधिक कळतं. मी हो करत बोललो, तुम्हाला कळणार नाही, डोक्यावर जाणार, तुम्ही वैतागाल, आळस द्यायला लागाल. जो काही तुम्ही 5 मिनिटांनी देणार असाल तो आताच द्यायला लागाल. 5 मिनिटांनी आळस देऊ नका. तर हे आहे त्यांचे गोकुलूंचं हे वैशिष्ट्य आहे की त्याने वेगळे पर्याय हँडल केले. पहा, ब्रश स्ट्रोक्स बघा, तो कसा बसलाय, पाय फाकून बसलेला आहे. कारण डॉक्टर असे टेबल तुम्ही जवळ जातात तर पाय तुम्हाला फाकवावे लागतात. हे डॉक्टरांचं वैशिष्ट्य आहे, पर्याय नसतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. व्यंगचित्र सोपं आहे, कुठली फ्रेम मी दडवलेली नाही आहे, कळतं आहे तुम्हाला. तो खूप वजनदार साहित्य घेऊन चाललेला आहे, मे बी बुक्स असतील. वळून बघतो काहीतरी, तो त्याला कळतं कावड घेऊन चालला मनुष्य दिसतो, तो त्याला कावड बांधून घेऊन जातो. साधं सिम्पल आहे, अगदी हसायला पण येणार नाही, पण थोडं मुश्किल येईल. आता त्याचे वैशिष्ट्य पहा, कसं व्यंगचित्र वाचताना कसं वैशिष्ट्य पाहायचे असतात. तो चाललेला वजन जाणवत आहे, तो घामाघूम झालेला आहे, तो वजन जाणवत आहे. ओके, जाणवणं, तो तसंच पाहिजे, बोल्ड फोल्ड आहेत बघा, तसं तो मागवून बघतो, अरे काहीतरी चांगलं वळून बघतो. आपण ते व्यंगचित्र अशी छापली आहेत, पण ॲक्च्युली काय रेषेमध्ये आहेत. मग पुढे कळतं काय पुढे बघितलं वळून त्याने, आपण क्युरियस होतो. मग कळतं की त्याने कावडवाला बघितलं आहे. मग तो कन्फ्यूज झाला, काय कसं काय कावड असं करता येईल का आपल्याला, तो विचार करतोय. तो कावड आहे तो ॲक्च्युली तो धार्मिक आहे. पहा, तो लुंगी घातलेला आहे, त्याचं ते झोला आहे आणि त्या देव रेखलेला आहे भस्मान. तो जे नर्मदेचं पाणी वगैरे घेऊन जातात, जे काय कावेरीचं पाणी वगैरे त्यातलं मला कळत नाही, पण धार्मिक गोष्टी घेऊन जातात ते तो बघतोय आणि त्यांनी ती कावड बनवली आहे साधी. याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, त्या कावडवाल्याने मध्ये छोटे छोटे गडू पण लावलेले आहेत. ह्याने आपला तसा डबा पण लावलेला आहे. त्याच्या हातात तो डबा आहे, तिथे पहिल्यापासून आपण तो बघितलं नाही. आपण नंतर डबा कुठून आला, अरे हातात तो घेऊन चालला होता की. इथे पहा त्याचं, इथे पहा त्याचं कसं, त्याचं पोश्चर पहा, तो असं वाकलेला आहे वजनामुळे, इथपर्यंत आहे, इथे तो स्ट्रेट चालला आहे, वजन विभागलं गेलं. किती छोटं निरीक्षण आहे पहा.
हे तुमच्या व्यंगचित्राचं येत असेल तर तुमचा दर्जा अत्यंत वेगळा होऊन जातो. आणि ती बाब सोडली आपण, चालतं की व्यंगचित्र पुरं होतं आहे? नाही. पुरं जरी झालं तरी ते दर्दी रसिकांना पटलं पाहिजे. कुठलीही कला सिद्ध होण्याकरता किंवा अधिक प्रसिद्ध होण्याकरता 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक मासेसला अपील झालं पाहिजे, क्लासेसला अपील झालं पाहिजे. बहुजनांना अपील झालं पाहिजे आणि अभिजनांना पण अपील झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादं साधं कधी कृत्य करता, कधी रील बनवता, नाचता वगैरे कोण करता, ते सर्वसामान्य बहुजनांना आवडत असेल. पण जे अभिजन आहेत, ज्यांना खरंच दर्जा आहे, ज्यांना कळतं, ते म्हणजे हे काय बालिश वाटतंय. झाला तुम्ही एक महत्त्वाचा घटक टाळला तुमच्या कलेतून, त्याला तुम्ही नगण्य केलं तुम्ही. म्हणून जगातले जे सर्व ग्रेट माणसं आहेत, कलाकार आहेत, ते दोन्ही बॅलन्स व्यवस्थित सांभाळतात. त्यांच्या कलेमधून सर्वसामान्य माणसांसुद्धा आनंद मिळतो आणि जे रसिक आहेत, ज्यांना कळतं, त्यांना वाटतं अरे वा, किती वेगळे पैलू मांडलेत. हे महत्त्वाचं आहे. हे तुमचा दर्जा वर जातं. पुढे जाऊया आपण. हे एक साधं सिंपल आहे. चित्र काढतोय, रिअलिस्टिक चित्र काढतोय. चष्मा पडला बिचाराचा, फुटला, त्याने ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग केली त्याचा. फुटल्या चष्म्याची तशीच प्रतिमा दिसणार फुटलेल्या. साधी सिंपल कॉमेंट ह्याच्यात काही नाही आहे असं. फक्त त्याचे पोस्चर अँगल बघा. तो चित्रकार दाढी वाढल्यामुळे कळतोय त्याला केस कमी आहेत. केस कमी असलेली माणसं व्यंगचित्रकार असतात वगैरे मला माहीत नाही, पण आहे चित्रकार असेल मला तर केस काढावे लागतील. हे असा प्रकार आहे. तो बघतो तो खुश झाला आहे, त्याने असं चित्र काढलेलं आहे डिस्टॉर्टेड. एक साधी सिंपल कॉमेंट आहे, काय मोठं चर्चा केलेली नाही आहे, एक लोकांना हसण्याकरता केलेलं आहे. हे झालं गोपुलूंचं कलेक्शन. पुढे जाऊया. आता थोडं मी बाहेर जातो. अर्जेंटिना. एक किनो नावाचे व्यंगचित्रकार जे 2020 सालामध्ये वारले. 32 सालाचा जन्म त्यांचा. जवळपास 88 वर्ष त्यांनी आयुष्य व्यतीत केलं. अत्यंत चांगलं. साडले जे दिसतं ना चित्र, छोटी जी मुलगी दिसते ना स्कल्पचर, ती ती मॅफल्ड होती, ती त्याची एक मानसकन्या चित्रामध्ये आलेली. आणि ती खूप बोलते, सामाजिक गोष्टींवर, राजकीय गोष्टींवर ती कॉमेंट करते. ओके. तर तो त्यांचा वेगळा प्रकार, ज्यामध्ये शब्दसहित त्यांचे व्यंगचित्र असायचे. आपण त्यावर नका चर्चा करूया. आपण शब्दविरहित त्यांचं जे वैशिष्ट्य होतं त्याच्यावर आपण तर बोलूया. एक किनो आहेत. पुढे जाऊया सर. बाय मात्र मागे जा, माफ करा, एक गोष्ट सांगायची राहिली. त्याचं नाव पहा, जोकिन साल्वादो लावेडो तेजा. पैकी जे लावेडो जे ना ते त्यांच्या वडिलांचं आडनाव आणि तेजा हे त्यांचं आईचं माहेरचं आडनाव. हे दोन्ही आडनाव ते शक्यतो लावलं जातात, त्यांच्यामध्ये असं प्रथा आहे त्यामध्ये. ठीक आहे, थोडी छोटीशी फुकट माहिती दिली तुम्हाला मी, नंतर तुम्ही थँक्स म्हणा. पुढे हे पहिलं व्यंगचित्र अपूर्ण आहे, पहिली फ्रेम आहे चित्रातली. हे सर्वसामान्य असतं. आपण हॉटेलला जातो ना, बघतो अरे त्याने चांगलं मागवलं आहे, मला ते काय खातो ते सांगा, मला ते मला हवं आहे. हे सर्वसामान्य आपण अनुभवतो. आपण दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमीच मोठा असतो, आपलं ते होतं, हां हो मग काय. तसं तो सांगतो की मला ते काहीतरी हवं आहे. ओके. आणि तो बघतोय वेटर, हां ठीक आहे, ओके. पुढे पुढे जाऊया. पुढे जाऊया. पूर्ण व्यंगचित्र असं आहे की ते त्यावेळेला त्याची खूप सुंदर तिने ठेवली, घे तुला. किती साधी बाब आहे, किती छोटी गोष्ट आहे. आता ज्या मांडणीतलं रचना बघा, मांडणीतलं कौशल्य बघा. ओके. किती नेमकेपण आहे बघा. ओके. तो खातोय, कळतं तुम्हाला. कशावरून कळतं? तो खातोय. त्याचे गाल फुगलेत. ते गाल फुगले नाही काढले, जर आग दाखवलं असतं ते सर्वसामान्य झालं असतं. सडनली फक्त काय कवमुळे त्याने सिद्ध केलं की तो जेवतोय. ओके. तिकडच्या लोकांना वाटलं मी दिसत नाही आहे. त्यानंतर पुढे पाहूया आपण. ह्याच्यामध्ये आज जेवतोय, कळत आहे, आणि तो जेवण त्याने ऑर्डर करून झालेलं आहे. त्यामुळे त्याला ते वाईनची बॉटल, जे काय ब्रेड वगैरे आलेलं आहे सगळं, आणि तो आधी एन्जॉय करतोय, मस्त छानपैकी तो सगळंच खातोय. त्याचा एक छान सुगंध निघालेला आहे, की जे वाफ ज्याची आहे की आपण सुगंध अशा म्हणूया, स्वाद तो दिसतोय आपल्याला. ही इज एन्जॉईंग. तो मागतोय. त्या काटे चमचे आहेत, त्या प्लेट्स नाही आहेत, त्यामुळे कळतं की तो ऑर्डर करतोय. आणि वेटरही पाठमोरा दाखवला आहे, त्याने पकडलेला टॉवेल, आणि तो पाठमोरा वळून बघतोय. पुढून दाखवलं चाललं असतं, तो इथे उभं जर केलं असतं त्याला तरी चाललं असतं ते. पण हा इथे बघणं, हा इथे बघणं कन्फ्यूज झालं असं. यांचं त्याने वेगळं ठेवलं आहे की ते वेगळं चालल्याचं वेगळं चाललं. हा आपल्या याच्या राज्यामध्ये खुश आहेत. पुढच्या चित्रामध्ये तो घेऊन गेला. तुम्ही नोट केलं असेल तर त्याचा परिमळ जो आहे तो दिसतोय पाहिजे. याच्यामध्ये प्रोजेक्शनमध्ये फार कमी दिसतंय, पण चित्रात बघा ओरिजिनल ते तुम्हाला हे परिमळ दिसतोय, म्हणजे इथून तो घेऊन चालला हे सिद्ध होतं आहे. पहिली गोष्ट. ते ताट सेम तसं काढलेलं आहे, त्याने अर्धवट घेऊन चाललं हेही कळतं. त्याची एक्सप्रेशनही कळते. आणि तोंडाचा घास अजूनही आहे, तो चावतोय. तो बघत हे काय झालं, तो घेऊन गेला. त्यामुळे ह्याच्या कृतीला किती महत्त्व आलं बघा, एक्सप्रेशनला. आणि तो आराम, तो मक्कार का घेऊन गेलाय, तोही कन्फ्यूज झाला, हे काय घेऊन आला. अत्यंत छोट्या छोट्या बाबी आहेत.
तो परिमळ दाखवणं, त्याचे चालण्याचे पोश्चर दाखवणं, हाताला फडकं दाखवणं वगैरे, हे त्यांचं कापड जे घातलेलं असं दाखवणं, हे गोष्टी जर आपण आपल्या चित्रामध्ये मांडता आल्या, आपल्या डिटेलिंग, तर आपलं निश्चितच चित्र चांगलं होऊ शकतं. आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणतात तो हा. इकडे जे व्यंगचित्रकार आता उपस्थित आहेत ते सगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं चित्र काढतात. ओके, ते म्हणजे त्याबद्दल प्रश्नच नाही. किंवा त्यांच्या चित्रापासून प्रेरणा घेऊन मला हे शोधता आलं याच्यामध्ये, आणि खूप चांगलं काम करतात. त्यामुळे ह्या क्षणाला तुम्ही कला रसिक एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बसलेले आहात. मी पण आंतरराष्ट्रीय चित्रकार असेल बहुतेक, त्यामुळे बाजार आणि संबंध. सो हे एक कळत सिंपल आहे, साधं. ओके, तर ह्याच्यामध्ये काय मला सांगतो की नेमकं निरीक्षण पहा, किती अचूक नेमकं निरीक्षण त्याने केलेलं अचूक आहे. तो गालाचा फुगीरपणा, तो चालणं, त्याचं पोश्चर, त्याला वळून बघणं, आणि तो टक्कल आहे आणि ह्याला टक्कल आहे, किती ते निरागसपणा आलेलं आहे. कारण ज्यांचे केस कमी असतात ते माणसं निरागस असतात असं ते एक सर्वसामान्य संकेत आहे. खरं खोटं मला माहीत नाही, तुम्ही आपण आशा जाऊन बघू शकता. पण तो निरागसपणा येतो पाहत, किती छान. कल्पना करता माणसाला खूप केस असले असते, जो आपण त्याला म्हटलं सांग कोणतरी एक तरुण आहे, सोडलं असतं त्याला, पण तोही कळतं कोटबीट घातल्यामुळे कधी. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पहिली फ्रेम चित्रातली, तो ओरडतोय, हे काय, हां कोण चहा देणार, मग चहा नुसतं का किती वेळ झाला, आपण करतो ना सर्वसामान्य, किती वेळ झाला, केव्हा चहा तुम्ही देणार, काय वेळ की नाही, काय चाललंय काय, ओरडतोय. पुढे वेटर आला, वेटरने त्याला चहा दिला, त्यांनी तो टेबल्स उचलले असते गच्च गळा दिलं आणि चहा ओततोय. तो मठ्ठ आहे, आपल्याला कळतं आहे, वेटर पोस्चरवरून कळतं आहे, ते बॉडी लँग्वेजवरून कळतं आहे, संदर्भ अजून लागत नाही आपल्याला की ठीक आहे त्यात काय एवढं. आता पुढे लागेल ते चित्र, हे पूर्ण चित्र असं आहे. तिथे त्याने ऑर्डर केली, एवढा मोठा वेटर आल्यानंतर त्याची अवस्था पहा कशी झाली आहे. काही क्षणापूर्वी जो ओढत होतं कसं झालं आहे बघा, त्याचं कोकरू झालं आहे, तो केवढा मोठा आहे बघा, त्याने टेबलच कसं उचललं आहे. हे शेवटचं चित्र बघतो ते आपल्याला त्यातला विनोद कळायला लागतो की आपण जे सांगतो हे असं नाही तसं झालं पाहिजे, सडनली समोर काय बोलतोस, आपला जो पोपट होता आपला, अरे नाही काय कुठे काय काय असंच आपलं, तो जो भाव आहे शरणागतीचा तो तिथे मांडलेला आहे. आता त्याच्यातले वैशिष्ट्य पहा, तो जो ओरडतो आहे किंवा जो नम्र झालेला आहे त्याचे पाय खाली टेकत सुद्धा नाही जमिनीला, इतका तो गरीब आहे. गरीब म्हणण्याची इतकं मी असं मानलं गेलं की जी माणसं उंचीने छोटी असतात ती बिचारी दुबळी समजलं जातं नाही, ते बिचारे लहान समजलं जातं त्यांना, की ते उंचीने कमी आहेत ना, तो उंचीने धिप्पाड आहे, उंच तो, अरे हा राजा आहे, आणि तो बिचारा छोटा आहे, सेवक आहे, असं मानलं गेलं आहे. संकेत आहे, गरज नाही, कारण नेपोलियन बुटकाच होता. पण संकेतानुसार जे पायही टेकलेले नाहीत, त्याने पाय पण आत घेतलेत. पहा पहिल्याच्यामध्ये स्ट्रेट पाय त्याचे ओरडतोय, आणि पुढच्या पाय त्याने असे करून घेतलेत, तो आणि आक्रसला गेलाय, हात पण त्याचे असे आलेत. आणि एक्सप्रेशन बघा, मला जर एखादी गोष्ट मला समज आक्रमण केलं तर मी काय करतो, मी नजरेला नजरच देत नाही, पलायन वाद असतो, नजरेला नजरच देत नाही, मी असं साईडला बघायला लागतो. ती जी भूमिका आहे तो करतोय, आणि याला काही फरक पडतो, मग करताना तो उचलला, आणि ताकद पण त्याची कळते, तो टेबल उचलल्यानंतर तो ओततोय, मोठ्या मगमधून चहा ओततोय. हा आहे डिटेलिंगचा भाग, हे आहे त्याचं निरीक्षण केलेलं भाग, हे आहे प्रॉपर. कारण सर्वसामान्य चाललं असतं की कापड न दाखवता टेबल दाखवता आलं असतं, पण ते कापड आणखी आत गेलं आहे, ते ताकद त्याची आपल्याला कळते, आपल्याला त्याचं ते कॅरेक्टर कळतं. पहिला ओढत होता, आता एकदम नरम झाला आहे तो, हे कळतं छोट्या छोट्या बाबीने. ही आहे शब्दविरहित व्यंगचित्रकारांचं कौशल्य, त्यांची करामत. पुढे जाऊया सर. सांगायची काय गरजच नाही, चित्र तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. ऑपरेशनला तो बिचारा पेशंट आलेला आहे, आणि डॉक्टर काय करतायत, खेळतायत, ते त्याची ते कापाच्या सुरीने ते नेमबाजी खेळतायत तिकडे, आणि ते एन्जॉय करतायत, आणि तो तिथे आलाय. तो अरे बापरे असे डॉक्टर खेळतात, माझं काय करतील आता, हे जे त्याचा हातबलपणा जो आहे त्याचा तो आपण त्याला असोसिएट करतो. अरे बापरे असे डॉक्टर, कल्पना करा ना, तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे, तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आहे, आणि तो डोळ्याला ते चालू आहे, आणि तो इंजेक्शन घेऊन आला, इथे इंजेक्शन द्यायला की इथे द्यायला की जेणेकरून सुन्न करायला. आपण एक क्षणामध्ये आपला जीव तोंडात येतो, जरा नेम चुकलं तर काय होईल, जास्त डोस गेला तर काय होईल, एक धाकधूक मनामध्ये असते आपल्या. जे करायची अनाठाई असू शकते, ते एक्सपर्ट लोक आहेत, पण असते आपल्या ती धाकधूक, ती तिथे आपण असोसिएट करतो त्याला, आपण त्या कॅरेक्टरला. ती नर्स पण तिला पण कळत नाही काय चाललं आहे डॉक्टरना. ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य पाहाल तर एक मोठा काळा जो दिवा आहे त्याची खरं गरजच नाही आहे, काढता आला असतं, तो नुसतं साधं दाखवता आलं असतं, पण त्या काळ्या दिव्यामुळे तुमचं लक्ष सर्वात प्रथम ह्या कॅरेक्टरकडे जातं. ती मजा कळते तुम्हाला की तो खेळतायत, मग तुमचं लक्ष ह्या काळ्या शाळेतून तुम्ही इथे जाता.
मग तुम्हाला त्याचा हातबलपणा कळतो, अरे हो रे आई शपथ. मग तुम्ही असोसिएट करता. पहिले ते तुम्हाला दिसतं, तुम्ही ते एन्जॉय करता, अरे खेळत्या बिळत्या ठीक आहे ना. जेव्हा तो पेशंट दार उघडून आत आला तेव्हा कळतं. आणि मग इथे चित्र संपतं काळ्या रेषेला, पुन्हा रेषा नजर तिकडे जाते, पुन्हा फिरून इकडे येते. उत्तम चित्रकार हा तुमची नजर फिरवत ठेवतो, आतल्या आत बाहेर जायला देत नाही. माझं चित्र हे माझं सांगायचं फ्रेम आहे, ह्याच्या बाहेर इकडे तिकडे बघू नका, इथेच बघा. हा जो कंट्रोल करण्याचा भाग आहे रसिकांना, तो चित्रकाराने समर्थपणे मांडलेला आहे. ओके, ह्याच्यामध्ये लक्ष इकडेच जातं आपलं पूर्णपणे, तिथेच. ठीक आहे. तर ही छोटी छोटी वैशिष्ट्य आहे. आपण जेव्हा व्यंगचित्र बघू किंवा बघाल तुम्ही किंवा तुम्ही काढाल, म्हणजे काही व्यंगचित्रकारात जे हौशी असतील काढाल, तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी बारीक बारीक लक्षात ठेवा. अत्यंत छोटी बाब आहे, ते अगदी तो चाकू इथे रुतलेला कळतो तुम्हाला, एक ते पडलेलं आहे, ते इंजेक्शनचं काहीतरी पेन्सिलसारखं दिसणारं छोटे ते इथे हत्यार बाकीची ठेवलेली आहेत. छोट्या छोट्या बाबी आहेत, त्यातून ते हॉस्पिटल सिद्ध होतं. छोटी बाब आहे. पुढे जाऊया आपण. 2 भागातलं व्यंगचित्र आहे, अत्यंत सुंदर आहे. ती बाई कंप्लेंट करते की काय केलं बघा, काय मी माझ्या नवऱ्याने किंवा मी एकदम पसारा करून ठेवलं आहे सगळं वगैरे. ती आलेली आहे, जाडजूड आहे, कळतो त्याच्यावरून ती तब्येतीने सोडणार नाही कोणाला. आणि ती हातात तो झाडू आहे, फुलांचा कपडा आहे, आणि हातात तिने मोठा हातमोजा घातलेला आहे. त्यावरून कळतं की ती साफसफाई करणारी हाऊसकीपिंगवाली बाई आहे, तिच्या ड्रेसवरून पण कळतं. आणि ही जी कोण बाई आहे किंवा जी करची त्या जी कोण असेल ती म्हणते काय सगळं झालं जरा आवरून घे. ती आवरते आणि निघून जाते. ह्याच्यामध्ये काय त्याने केलं आहे, वर तुम्ही बघाल तर गुर्निका नावाचं जे फेमस जे पेंटिंग आहे पिकासोचं ते वर आहे, तेही तिने आवरून ठेवलं. हे शक्य नाही आहे. अतिशयोक्ती हा व्यंगचित्रातला भाग असो की तिने तेही आवरून ठेवलं. इथे पाहाल तर ते स्कॅटर्ड आहे. काहीतरी माफ करा, माझी सावलीच पडते, मी काठीने दाखवतो तर आणायला पाहिजे. याच्यामध्ये पाहाल तर हे व्यंगचित्र असं आहे, पूर्णपणे स्कॅटर्ड आहे. हे व्यंगचित्राचं म्हणजे सॉरी माफ करा, हे चित्र गुर्निका जे आहे पिकासोचं हे असंच आहे, जे अत्यंत गाजलेलं आहे, ज्यामध्ये ते युद्धप्रसंग त्याने रंगवलेले आहेत. इथे मात्र प्रत्येक त्याला फ्रेम आखून चौकोन आखून त्याला व्यवस्थित बसवलेलं आहे सर्वांना. तिने हे तिने आवरलंच, चित्र पण आवरलं. अतिशयोक्ती म्हणजे ह्या गोष्टी येतात. ह्या गोष्टी हे पण लक्षात घ्या की शब्दविरहित व्यंगचित्रकारामध्ये कलेमध्ये काही गोष्टी ह्या गृहीत धरल्या जातात. त्यांचे संस्कार, त्यांची समाज चालीरीती ह्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. हे कळतं आपल्याला. त्या म्हशीचा दूधवाला जो होता, मनुष्य चालला होता, हे आपल्याला माहिती पाहिजे की दूधवाले असे असतात, तर ते आपण अधिक असोसिएट होऊ शकतो. ही एक थोडीशी वजा भाग आहे त्या व्यंगचित्रकलेचा शब्दविरहित, कारण ते सांगावं लागतं, पर्याय नाही, तो कुठेही होतो तो. पुढे जाऊया आपण. शब्दविरहित व्यंगचित्राचं अत्यंत सुंदर उदाहरण, मी शब्द वापरला पर्याय. पहिल्याच्यात बघाल तर तो समाज उभा आहे, काहीतरी विचार करून उभा आहेत. ते एक विशिष्ट मनोधारणा घेऊन आलेले आहेत. त्यानंतर वक्ता चढतो आहे, त्यांची मनोधारणा तशीच आहे रेषांची. ओके, पुढे वक्ताहून त्याचं काहीतरी मत मांडतो, ते वेगळ्या याच्यामध्ये थॉट बॉलमध्ये स्पीचमध्ये तो वेगळं काहीतरी मांडतो आहे. त्यामुळे अख्खा रसिक पण तसेच बनतात. तोच विचार ते ॲडॅप्ट करतात किंवा घेतात आणि तसे बनतात. पुढच्या ज्यामध्ये तसा विचार करते निघून जातात. तो वक्ता घरी येतो आणि त्याचा वेगळाच विचार चालला आहे. अत्यंत साधी बाब आहे ती, छोटा विनोद अगदी. वैशिष्ट्य पहा, याच्यामध्ये शब्द म्हटले असते, कल्पना करा, धरून चला. मी कोणाला कॉमेंट करत नाही, माफ करा, पण इथे काहीतरी खोके किंवा असं काही शब्द टाकला असता, करत करत आले असतं तरी ते सिद्ध होऊ शकलं असतं. खोके वगैरे करत करत असं होऊ शकलं असतं. मला जास्त बोलायची गरज नाही, तुम्हाला कळलं असेल मी कुठला संदर्भ देतोय. तो वेगळ्या विचारांचा पगडा आपण टाकण्याकरता करू शकला असता, परंतु व्यंगचित्रकाराने शब्द ज्या वगळायचे ठरवले तर वेगळा पर्याय शोधला. अशी तुम्हाला उदाहरण दिलं की न्यूजपेपर काढल्यानंतर काय होईल, लोकांना कळलं नाही, करत अजूनही काय काय व्यंगचित्रकार तो न्यूजपेपर टाकतात. ठीक आहे, तो परंपरेचा भाग आहे, दॅट्स ओके, त्याला काय मला आग्रह नाही आहे. पण पर्याय शोधल्यानंतर कळतं की वेगळ्या रेषा त्यांनी वापरल्यात. त्या सरळ रेषा आहेत, त्यामध्ये झिगझॅग रेषा झाल्या, तिथे डेकोरेटिव्ह रेषा आहेत, ते वेगळ्याच जगामध्ये. फक्त रेषांमधून त्याने त्याचं मत मांडलेलं आहे, कुठलाही शब्द न वापरता. हा काढलेला पर्याय आहे. शब्दविरहित व्यंगचित्र काढताना तुम्ही पर्याय शोधता, म्हणजे तुम्ही आणखीन वेगळा विचार करायला लागता. तुमचा विचार हा एकाच दिशेला होत नाही, तुमचा तो चारही दिशाने त्या विषयाभोवती तुम्ही फिरू शकता. हे मोठं वैशिष्ट्य आहे. पुढे जाऊया आपण. आत्महत्या करतोय तो गन लावून. त्याला असं वाटतं माझ्या प्रेतयात्रेला किती माणसं येतील. ती येत नाही कोणी, आपल्याला माहिती आहे, कोणी किटपकर पण येत नाही. तो खुश आहे,
तर खिशामध्ये हात घातले ते असं माझा खिसा कुठे गेला हां हात घातल्यानंतर असं मस्त छान गन लावून तू की आता मी तर मरतोय तर माझ्या यात्रेला एवढी माणसं येतील ती गाडी चालली आहे तर क्रॉस आहे दिसत तुम्हाला असेल तर क्रॉस आहे ती त्यानं कळतं की ती प्रेत घेऊन चाललेलं आहे मग ते फुलांचे गुच्छ एवढे की त्याच्यासाठी पण वेगळी गाडी आहे आणि एवढं अपरंपार हजारो पब्लिक आहे. ह्या सगळ्या काय म्हणतात या सगळ्या कोलाहलातून या सगळ्या शोकमग्न लोकांमधून माझं प्रेत जातं. वाह मी आत्महत्या करतो जे कधी होत नाही. ठरक अपवाद सोडून अर्थात माफ करा अद्वैत सर्वसामान्य माझं तरी होणार नाही. 4 लोकही मला येणार नाही 3 लोक खांद्यावरून घेऊन जाईल उडून लटकत असेल मी. हे सांगायचा मुद्दा की याच्यामध्ये पहा कुठे इवन तुम्ही पाहाल तर स्पीच बबलमध्ये पण इथे तरी माणसंच काढली आहेत. त्यांनी ती रेशबिश नाही काढली आहे ती माणसंच काढली की त्याच्या डोक्यातली माणसं एवढी कोलाल आहे. ह्या माणसामध्ये फक्त चेहरे आहेत बघाल तुम्ही जवळून बघाल तर तुम्हाला कळेल चेहरे आहेत पूर्ण माणसं काढायची गरजच नाही. त्या चेहऱ्यामुळे अनेक पूर्वी तर ठिपके आहेत फक्त त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह कळतं आहे आणि पूर्ण कळतं आहे की तो एवढी गर्दी हो त्याच्यामध्ये आहे. हे मॅफल्डोची कॅरेक्टर ती कसं करते वा पहिलं चित्र दुसरं चित्र तिसरं चित्र चौथं चित्र सांगायची गरज नाही कळतं आहे. तिने रेखाटल्या काय ते खडून आहे लहान मुलं गडबड गिरबटतात भिंतीवर गिरटलं ती बाई आली ती पण साफसफाई करणार बाई कळते किंवा आजी असेल कोणी असेल डोक्याला फडकं बनवून त्या काळामध्ये त्याची साफसफाई करण्याकरता कपडे बांधायचे तर कळते झाडू पण तिच्या हातात आहे म्हणजे चिडली आहे ती ताबडतोब पुसलं ती खुश झाली हा चला पुसते मुलीला अक्कल आली. पण तिने काय काढलं हॅट काढून ते चित्र तिने काढलं की तुला सलामी देतोय तो की तू सांगतोय रिस्पेक्ट देतोय असं काढलं. म्हणजे याच्यामध्ये काही मोठं असं हा का बरं वाटलं असून असं आपल्याला वाटत नाही पण कुठेतरी हे व्यंगचित्र आपल्या डोक्यामध्ये राहतं कारण आपण त्याला असोसिएट होतो कारण हे सगळं आपण लहानपणी केलेलं असतं. आपल्या घरले नातू आपली मुलं हेच करत असतात गिरपटत असतात आपण खोडत असतात काय ते करतात खोड्या त्या खोड्या एस्टॅब्लिश होतात. ह्याचे डिटेलिंग पहा इथे गेला बाजार कमीत कमी हे 28-29 लाईन्स आहेत. ह्या लाईन्स तो चित्रकार काढत बसला गरज नाही गणेश महोत्सव चाललंच की घर कळतं की दरवाजामुळे आतलं पण सडनली डेप्थ इथे निर्माण होते आतला भाग कळायला लागतो दाराच्या बाहेर आहे हे बघायला सगळ्या माहितीने व्यवस्थित काढलेलं पर्स्पेक्टिव्ह त्यांनी काढायचा प्रयत्न केला. हे आहे डिटेलिंग ह्याच्यामुळे तुमचा दर्जा आणखीन पुढे जातो. सर्वसामान्य व्यंगचित्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्यंगचित्र हा फरक तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला कळतं त्या रेषांवरची हुकूमत त्या रेषांची त्या ठिकाणची निकड ह्या गोष्टी कळायला लागतात आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. ते तुम्ही रेषा टाळल्यात किंवा ते डिटेल टाळले. आता डिटेल म्हणजे असं नाही की उदाहरण सेम्पेचं उदाहरण द्यायचं ते फार कमी रेषात काढायची पण जी काही रेषा येणार ती अचूक आणि योग्य आणि तेवढीच त्या इफेक्टने आली पाहिजे. हा जो अट्टास आहे ना आपल्याला पुढे घेऊन जातो. घरातली स्त्री जेवण बनवते काय टोपलच्या खाली काय काळं लागतं स्टोवचं गॅसचं जे काय असेल ते आणि तसं आणखी जर ठेवलं पाहुण्यांसमोर हे घ्या गिळा मेल्यानो तर ते पाहुणे म्हणणं जाऊ दे आम्हाला भूक नाही हो जेवून आलो आम्ही कारण ते बघवणार नाही. पण ती काय करते घरली गृहिणी ती चांगल्या ताटात काढते सजवते गार्निशिंग करते आणि समोर ठेवते. तीच गोष्ट अधिक प्रेझेंटेबल होते. तो तिचा मास्टर टच असतो. हा मास्टर टच आहे. पुढचे मशी नाव घेतले सेम्पे माझे उच्चार चुकत असले कारण प्रशांत जे कुलकर्णी त्यामध्ये ते अधिक एक्सपर्ट आहेत आणि खूप त्यांचा अभ्यास माझ्याशी खूप पुढे आहे 100 किलोमीटर तर असेल माझ्या पुढे ते मी आता सुरुवात केली आहे. तर सेम्पेंचं नाव आहे फ्रान्सचे आहेत ते 32 सालात त्यांचा जन्म होता आणि 22 सालामध्ये देहावसन झालं. अत्यंत उच्च दर्जाचे व्यंगचित्रकार अत्यंत उच्च दर्जाचे. आता दर्जा पाहाल तुम्ही पुढे जाऊया. साधी बाब आहे सिम्पल आहे. ती कडजेशी बघते आहे तो मागे टेकून गाडीला उभा आहे तो नवरा आहे कळतं आपल्याला त्याला वाटतं की तिला ढकलून द्यावं ती सांगते मी झुकून त्यालाच पाडेन खाली. दोघांमधला विसंवाद इथे क्लिअरली कळतोय आणि तो विनोदाच्या भाषेत कुठेही शब्द नाही काय नाही सिम्पल आहे की कळतंय की आपल्याला हा ढकलणार आहे आणि कळतंय लक्षात घ्या किती डिटेलिंग पहा किती अगदी नेमकं डिटेलिंग आहे. ओके की ह्यामध्ये इथे तुम्हाला दिसेल खुर्च्या आहेत म्हणजे कुठलं तरी हा रिसॉर्ट आहे ज्याचं कडाच्या टोकाला त्यांचं आहे सगळं तिथे आहे डिटेलिंग. हा कारने तिथपर्यंत आला आणि टेकून उभा आहे. ओके त्याच्या मनात तो इथे पुढे दाखवू शकले असते बाजूला दाखवू शकले असते ते पण इथेच फरक कळतो. तिथे तुमचा विसंवाद तिथे एस्टॅब्लिश होतो की नवरा स्त्रीच्या बाजूला आपल्या बायकोच्या बाजूला उभा नाही आहे तो मागे उभा आहे. ते सृष्टी सौंदर्य जिथे एन्जॉय करते तिथं जवळ येऊ इच्छित नाही. इथेच तुम्हाला एक अंडरलाईन होतं की दोघांमध्ये विसंवाद आहे. म्हणून हा जोक अधिक परिणामकारी ते पोचतो आपल्यापर्यंत. ते जर जवळ दाखवलं असतं तर ठीक आहे म्हणजे ओके कुठल्या हिंदी पिक्चरमध्ये स्टोरी असतेच की इथे हा फरक पडतो. तसं त्याचे थॉट बघणं कळते की धक्का मारीन आणि ते
ती खाली करण्याचं करते. ओके. आणि तुम्ही बघाल याच्यामध्ये तर किती कंपोजिशन, सेम्पे कंपोजिशनमध्ये मोठं नाव, कंपोजिशन किती सुंदर आहे पहा. हा वर आहे, हे खाली आहे. आपला हात ढकलल्यानंतर ती अशीच खाली जाणार आहे. ती बरोबर रेष एक नकळत मनामध्ये रेष निर्माण होते. उच्च दर्जाचं व्यंगचित्र हे इथे असतं. कंपोजिशन ज्याला मांडणी म्हणतो हे महत्त्वाचं आहे. तसंच याची खाली गरज नव्हती काही, एवढं कट केलं चाललं असतं की इथे कट केलं चाललं असतं की कळतं कड आहे. पण जेव्हा पूर्ण जास्त एरिया दाखवला आणि खाली पुन्हा ती दगड अणकुचीदार दगड दाखवल्यानंतर त्याचं परिणामकारकता आणखीन वाढली. तो पडल्यानंतर मरणार निश्चितच, एवढं त्याने उंच कडा कळतं आपल्याला त्यामध्ये. हा जो भाग आहे हा व्यंगचित्रकाराने मार्मिकपणे मारलेला रेषांचा आणि कंपोजिशनचा भाग असतो. सेम्पे हे कंपोजिशनमध्ये अत्यंत उदाहरण पुढे देईन तुम्हाला मी. ह्याच्यामध्ये एक नोट केलं असेल की हे युनिव्हर्सल अपील आहे. माफ करा, युनिव्हर्सल अपील आहे. म्हणजे हा विसंवाद आपण अनुभवतो की एवढा नाही पण आपण अनुभवतो थोडा बहुत. ही जी गोष्ट आहे की एखादी गोष्ट माझ्या मनात जी आहे ती तिथे उमटली की आपण नकळत आपल्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येतं. पंडितांचा चिंटू का फेमस आहे कारण तो मी अनुभवलेलं आहे. हे माझ्या घरी पण होतं, माझा नातू, माझा मुलगा, की मी लहानपणी हेच केलं आहे. अरे हो रे, हा शपथ. कुठेतरी एक नॉस्टॅल्जिया येतं आपलं की पूर्वस्मरण होतं की अरे हे असोसिएशन असतं की मी हेच अनुभवतो आणि तेच हे अनुभव दिसतं आहे. हा भाग इथे येतो. पुढे जाऊया आपण. तर हे युनिव्हर्सल अपील अगदी साधं आहे. हे मी जे कोड करत असेल तर प्रशांत करजे मग चुकतही असेल, मी जे कोड असेल ते केलेलं आहे. हे व्यंगचित्र ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की तो गार्डनमधून बाहेर पडतो आहे, मग त्याचं गेटवरून कळतं आहे आणि तो थोडासा त्याच्या चालीवरून कळतं की त्याला कोणतरी रिजेक्ट केलेला आहे. माईकचा आवाज गेला काय? ओके ओके. नाही तिथे रेकॉर्डिंग. सो याच्यावर कळतं की तो 80s चाललेला आहे. ओके. 80s म्हणायचे तो रागन थोडा तो चिडलेला आहे की कोणीतरी त्याचं प्रपोजल रिजेक्ट केलं आहे. बिचारा गुलाब द्यावून गेला असेल, आय लव म्हणण्यापर्यंत फाटकन तुला बाहेर चालू हो, तसं तो बिचारा निघालेला आहे, कळतं त्याच्यावरून. ओके. पण त्याचा कुत्रा जो आहे त्याला ते गुलाब द्यायचं आहे असं त्या मालकिणीच्या कुत्रीला ते दाखवायची काही गरज नाही. आपल्याला कळतं आहे की ते गुलाब दे, त्याचं जे शेपूट हलवणं आहे, त्याचे डोळे जे आहेत आणि त्या तोंडात झालेलं गुलाब आहे आणि त्याचे पाय पा की तो प्रयत्न करतो आहे, नाही मला घेऊन नको, तो मला जायचं आहे त्या व्यक्तीपर्यंत, त्या जी काय असेल कुत्रीपर्यंत मला जायचं आहे. ह्याचा प्रेमभंग झाला आहे. हा प्रेमाचा प्रपोज करणार आहे. साधा छोटा विरोधाभास आहे पण किती सुंदर मांडला बघा. त्याची देहबोली, त्याचं चालणं, हात पुढे करून चालणं आणि त्याने गच्च पकडल्या कुत्र्याला आणि तो रागाने चाललेला की मला रिजेक्ट केलं काय बघून घे, तू नाही तर और सही जा, अशा टोनने चाललेला आणि ह्या कुत्र्यामध्ये दिसतंय कवडरी त्याला. किती छोटा विरोधाभास आहे. आणि एक गार्डन आहे, कळतं मागच्या फक्त त्या कमानीमुळे. अत्यंत मिनिमलिस्टिक चित्र काढणारा हा चित्रकार सेम्पे. अत्यंत मार्मिक रेषा आहे पहा. नुसती ही रेषा चुकून आलेली आहे, माफ करा, पण ही रेषा फक्त कळतं पर्स्पेक्टिव्ह दाखवते की आतून तो बाहेर पडलेला, आत कुठेतरी खोल दूर ग्राउंड आहे किंवा गार्डन आहे. अत्यंत छोटं मार्मिकपणे मांडलेलं व्यंगचित्र आहे. पुढे जाऊया आपण. हे तर मला वाटतं तुम्हाला अधिकच अपील होईल. 4 पती आहेत, आपल्याला बोटीने आले आहेत आणि ते गळ टाकून बसले आहेत शांतपणे आणि चौघांच्याही बायका गप्पा मारतात. अत्यंत साधे आपण अनुभवतो आपण की 4 बायका जमल्या की ते गप्पा मारतात. शिळोप्याच्या गप्पा असतील, आवडीचे असतील ते, आणि ते काही चूक नाही आहे. तो स्त्री सुलभ स्वभाव आहे, त्यामुळे ते गप्पा मारतात. पण त्याची रचना पहा, कंपोजिशन पहा. 4 टोकाला बसलेत, आपापल्या याच्यामध्ये मग्न आहेत, फिश टाकून गळ टाकून बसलेत, त्यांना कुठल्याही गरज नाही कोणाची, एकटे एन्जॉय करतात. इथे मात्र चौघी छानपैकी झोपून गप्पा मारतात. बसून चाललं असतं की, पण ते गप्पांचं रिलॅक्सेशन कसं फील होणार, झोपल्यात त्या. इथे आडव्या पडून त्या गप्पा मारतात, अगदी बिंदास आहे, त्यांना काही फरक पडत नाही, एन्जॉय करतात त्या. हा जो भाग आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांचं एन्जॉयमेंट हे किती छान मांडलं बा. किती सुंदर बारीक बारीक गोष्टीमध्ये गेल्या, किती फ्लॅट कलर्स मारले आहेत, बेसिक कलर्स फील केलेले आहेत. पण जो सांगायचा जो भाव आहे तो मात्र अचूक आहे. समजला बरोबर कळतं, अरे हां हे असं माझ्याही बाबतीत होतं. आम्ही लग्नाला जातो, आमचे सगळे आम्ही नातेवाईक पुरुष मंडळी असे बसलेले असतात. जेवणी ताट उघडली का? नाही उघडली, बरं ठीक आहे. बाहेरची लाईन लागली आहे का? नाही. आणि त्याच्या बायका मात्र गप्प, काय सांगू तुला, ती असं ती तसं आलं, ती नाशिकची त्या आते असं बोलली, हे सुरू असतं. नेमकं तेच मांडलं आहे, फक्त वेगळ्या दृष्टिकोनाने. पुढे जाऊया. एक चित्र आहे सेम्पेचं, ज्यामध्ये त्याच्या वादनाने, व्हायल वादनाने सगळे रडत आहेत. त्यांना म्हणजे एवढं ती करुण तो धून त्यांनी छेडलेली आहे की ते करुण म्हणजे बिचारे ते दुःख गाळतात आणि त्याच्या बाटलीमध्ये इथून दुःख थेंब थेंबाने दारू गळते.
तो ते तिथेच उभा आहे बरोबर वाजवायला. तो दारू फील करतो आहे, तो व्यावसायिक आहे, त्याला काही फरक पडत नाही माझ्यात तुम्हाला दुःख होत आहे, मला हे महत्त्वाचं आहे. एक्स्ट्रा बोनस तो तिथून घेतो आहे. साधं सिम्पल व्यंगचित्र आहे. ओके. ज्यांना जे आपल्यामध्ये जे प्रेमी लोक असतील त्यांना माहिती आहे की मद्य दिसल्यानंतर तो तिथे भाव आहे. तर इथे कंपोजिशन पहा, त्याला ती तोटी ते पुतण काळी गेली आहे. त्याने लक्ष तिथे पहिले जावं. ते वरचे हे बाटल्या, त्याचा जो दिवा, वरचे 2 खांब, तुळईचे खांब वगैरे, तेवढं डिटेल सोडून त्याला पुन्हा एक कर्व टाकला आहे. मी तुम्हाला कळतं जुन्या काळातलं हे हॉटेल आहे, त्याला असं राऊंड कर्व दिल्यामुळे ते नकळत एक कमान तयार झालेली आहे. तिथून आपल्याला कळतं की जुना पब आहे. जुन्या काळात ते कास्केटचे बनवलेले ते वगैरे कास्क म्हणतात ते बुदले आपण दारूचे म्हणूया आपण वाईनचे, आणि रचना मांडलेली आहे आणि त्यातून तो वाजवत आहे. त्याचा अवतार बघा, दाढी वाढलेली आहे, टोपी त्याची आहे. याचं सिद्ध होतं की तो सर्वसामान्य घरातला आहे. आणि हे मात्र उच्चभ्रू आहेत जे दुःखाने आटोकाट गळत आहेत, त्यांचं अश्रू आणि त्याची दारू ह्याचं असोसिएशन केलेलं आहे. इतकं सिम्पल आहे. ओके. ह्याच्यामध्ये खूप मच्छीदार्थ ऑफकोर्स असेल, पण तितक्या खोलात आपण नको जाऊया, कारण ती मजा मग संपून जाईल सध्या तरी. पुढे जाऊया आपण. थोडा वेळ लागेल समजायला, पण मजा येईल तुम्हाला. मी एक्सप्लेन करतो. ही मुलं सगळी रांगेने चालली आहेत. निश्चित कधी नाटकामध्ये ते कोरस विरसमध्ये गायला चाललेले आहेत सगळे. आणि तुम्हाला माहिती आहे ते लहान मुलांना पंख लावले आहेत परीचे वगैरे, आणि ते देवदूतारके त्यांना हे दिलेले आहेत, डोके हेलो लावलेले आहेत, आणि ते चालले आहेत रांगेने. आणि ते 2 मुलं भांडत आहेत. त्याची हमरा तुम्ही जोरात चाललेली आहे इकडे. इथपर्यंत टिकत आपला की शिस्त गेली, तेल लावत मला मारायचं आहे, त्या समोरच्याला गंपूला मारायचं आहे. तर गंपू आणि टंपूची काय मारामारी करतात, जोरदार मारामारी चाललेली त्यांची, त्या रेषांवरून कळते आपल्याला. आणि हे तेवढं त्याला काही फरक, ते चालले, ती बाई पण ती सोडते त्यांना, टीचर चलो 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 लाईन से चलो, हात पिछे बांधो, ती करत चाललेली आहे. याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे नोट कराल तुम्ही, ऑब्झर्व केलं असेल की त्याने आपापले हेलो दुसऱ्याच्या हातात दिलेत. आपण म्हणतो ना, तू रुके मेरा बॅग सांभाळ, इसको देखता हूं मैं, तर त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे हे देवत्व आहे, त्याने बाजूला केलं. आता हमरा तुमरी चालू झाली त्यांची. आता जी मारामारी, डेव्हिल आता संचारलेला आहे, त्यांनी त्याचं देव झाले आणि मठ्ठा उभे आहेत. तुमची मारामारी झाली की सांगा, आम्ही तुम्हाला परत देऊ. ते चाललेलं आहे त्यांचं. आता जे डिटेलिंग पहा, किती सुंदर डिटेलिंग. इथं कंपोजिशन सुंदर आहे. लक्ष तुमचं तिथे सुरू होतं, इथे येतच. आणि मग इथे हे बोल्ड रेषाने केलेलं आहे थोडं काम. लक्ष इथे जातंच. ह्याच्यामध्ये रेषा काढल्यात, लक्ष इथे जातं. तसेच त्या फळ्या ज्या कुरकुर जे वाचत आहे, त्या फळ्या इथपर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे कळते स्टेज आहे, वातावरण काहीतरी आहे. तिथे कळतं की पडदा अजून उघडायचा आहे. ती मुलांना रचना करते की असं उभं राहा, हात असं उभं राहा, आता कोरस घाल, तुम्ही उभे राहा. पडदा उघडायचा बाकी आहे. नोट केलं असेल तर हा पडदा, ही रंगमंचाची रेष आहे आणि पडदा उघडायचा बाकी अजून. आणि साईडच्या बागच्या ह्याच्यातून ग्रीन रूममधून ती मुलं येत आहेत, रांगेने चाललेत. ही मुलं करची इथेच चाललं असतं की इथेच मुलं मारामारी करताना चालू शकलं असतं की. पण जेव्हा मी माझं इथून सुरू होतं बघत मुलं हुशार छान 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 छान, हे काय, हा जो शॉक आहे ना, हा तिने दिलेला त्या रचनेमधून. हा भाग रस्त्यावरचा नाही आहे, कारण तिथे आपल्याला पायऱ्या दिसतात, तिथे आपल्याला ते बाहेरचं दृश्य दिसतंय, म्हणजे निश्चितच एक आतमध्ये आहे. आणि गंमत पहा, कंपोजिशनची मांडणीची गंमत पहा, की समजा मी हे काढून टाकलं, काय फरक पडत नाही, कशाची गरज आहे, नाव दे की मोकळं, मस्त वाटतं, छान, गरज नाही. पण आता आहे म्हणून लक्षामध्ये इकडे जातं. हे आहे, हे बांधून ठेवतं, हे उतरणाऱ्या पाऱ्या इथे आणतं, हे इथे नजर इथे आणतं. ही छोटीशीच बाब आहे, पण किती अत्यंत मार्मिकपणे कमीत कमी रेषात त्याने दाखवलेली आहे. चूकही झाली आहे की पहिले त्याने निश्चितच रेष मारली आहे, मग त्याने झाड काढले, त्यामुळे हा भाग राहून गेला वगैरे, झाड वगैरे ट्रान्सपरंट नसतं. पण तरीसुद्धा ह्या छोट्या छोट्या त्रुटी किंवा ह्या त्याचं वैशिष्ट्य आहे सेम्पेचं. हे वैशिष्ट्यामध्ये सुद्धा त्यांनी इतकं छान केलेलं आहे. ह्या लाईन्स पॅरल नाही आहेत, थोडं वेडावाकडं झालेलं आहे, काही फरक पडत नाही. मला जे मांडायचं आहे ते अचूक रेषेमध्ये मांडलेलं आहे. आता पुढचं तुम्ही. उत्तम व्यंगचित्र, उत्तम चित्र तेच असतं जे समोरच्या मनामध्ये रुंजी घालतं आणि पूर्ण होतं. एखादं पेंटिंग, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आपण बघतो, एखादं पेंटिंग आपण बघतो, आपण उभे राहतो, याचा काय अर्थ असेल, त्या क्षणाला आपली इन्व्हॉल्वमेंट सुरू होते, रसिक आणि चित्राचा संवाद सुरू होतो. काय असेल, असं असेल का, हां असं असणार, आपण ते चित्र आपल्या मनात पूर्ण करतो. हा एक कलेचा आणि रसिकाचा संवाद. उत्तम व्यंगचित्र तेच असतं जे उरलेलं व्यंगचित्र रसिकाच्या मनात पुरं होतं, तेव्हा तो संवाद पूर्ण होतो. चित्र पूर्ण जे दाखवायचं तेव्हा जे राजकीय व्यंगचित्र असतं, जे क्षणभर असतं, फटकन संपवायचं असतं, किंवा एखादं होर्डिंग असतं, फटकन संपवायचं, 3 सेकंदात कळलं पाहिजे मला, तर ते क्लिअर असतं. ज्याच्याशी तुम्हाला अटॅचमेंट ठेवायची असते ते नेहमी थोडंसं अपूर्ण ठेवायचं, मग ते चित्र समोरच्या याच्यामध्ये पूर्ण होतो. हा त्याचा भाग आहे. तसं ह्याची वैशिष्ट्य होतं की बाकीचं डिटेलिंग काही न देता थोडं चित्र पुरं करायचं. आता ते उरलेला भाग तुमच्या मनात पूर्ण होईल की आतला भाग आहे, तो रंगमंच आहे, ते हळू पुरं व्हायला लागतं. मग तुमचं ते
असोसिएशन वाढायला लागतं, तुम्हाला तो व्यक्ती आवडायला लागते, ते कला आवडायला लागते. आणि पहा, या तिघांना चौघांना शाडो आहे, पुढे कोणालाही शाडोची गरज नाही, कारण लक्ष मला तिथे आणायचं आहे. माझ्या प्रेक्षकाने कुठे बघावं, काय प्रथम बघावं हे मी ठरवणार असलंच पाहिजे, कारण ते तर वैशिष्ट्य, तो तर जोक आहे, त्यामुळे त्यांनी तिथे लक्ष आणलेलं आहे. म्हणजे त्यांना शाडो आहे, त्यांची लाईन बोल्ड आहे, त्यांच्यामध्ये खूप रेषा आहेत, जे हातवारे कळतात, हालचाल कळते, हे अनेक गोष्टी, प्लस त्या जिना आणलेला आहे, प्लस ते दार आणलेलं आहे. त्यामुळे लक्ष मला तिथून इथे आणायचं आहे, कारण त्याचे तेवढंच वेटेज आहे, तेवढंच घटक तिथे जास्त मास आहे, लक्ष तिथे वेधू शकतो. नाही, मला लक्ष इथपर्यंत आणायचं आहे त्यांचं. मला हे अक्ष ओढून आणून, बळजबरीने नाही, सहजगत्या ओढून आणून मला विषय दाखवायचा आहे. हे आहे आंतरराष्ट्रीय दर्जा. पुढे जाऊया आपण. थोडं अस्पष्ट चित्र आहे, म्हणजे तुम्हाला तर तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडं. हे फुगेवर चालले आहेत, लाल निळे फुगेवर चालले आहेत. ओके, आणि तो कळतं, झेंड्यावरून कळतं की बघा फ्रान्सचा झेंडा मला वाटतं ना, लाल आणि निळा. ओके, तर ते फुगे उडालेले आहेत आणि ते काहीतरी राष्ट्रगीत चालत असावं त्यांचं, काहीतरी चालू असावं, आणि हे सगळी मुलं जमलेली आहेत. आणि एका मुलाने फुगा सोडलेला नाही आहे. बाई ओरडते, सोड सोड वर सोड सोड, ती ओरडते त्याला, बाई. असं होतं, कोणाला कुठल्या मुलाला फुगा सोडावा असं वाटेल, धरून नाही विचारतो, मला नाही सोडायचं, मला नाही सोडायचं, मला फुगा हवा माझा. हे जे आहे इतकी साधी सिंपल आहे, पण जी रचना पहा, सेम्पे हा कंपोजिशनमध्ये ग्रेट का, त्याची रचना पहा. त्या फुग्याच्या आसपास काही नाही, तो गर्दी इथपर्यंत करू शकला असतं की, काय एवढी गॅपची ठेवायची गरज आहे, होती की, पण फुगा दिसला नसता. फुगा दिसावा म्हणून तिथे काही ठेवलेलं नाही त्याने. त्या बाईचा हात पण दिसतोय आपल्या, वाकून ओढते मुलं, सोड सोड सोड, आणि तो मठ्ठार उभा आहे. तो एकच कॅरेक्टर रंगीत आहे, बाकी दुसरे सजेशन दिला डॉट डॉट टाकून त्याने, तिथे लक्ष जातं. आणि हे सगळं जे आहे ह्याची खरं म्हणजे गरजच नाही आहे. काय गरज आहे, चाललं की, पण नाही, ह्याची गरज आहे. कारण बघाल तर हा एक पट्टा बनतो, हा एक पट्टा बनतो, आणि हा एक पट्टा बनतो. हे त्रिमिती 3 लेवरची रचना असते, जी कंपोजिशनमध्ये आदर्श मानली जाते, ते त्याने ते मांडलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय की मला कळतं काहीतरी फंक्शन चालू आहे. ह्या झेंड्यांमुळे मला कळतं काहीतरी फंक्शन चालू आहे. मे बी त्यांचा तो दिवस कुठला असेल, जसं आपला स्वातंत्र्य दिवस आहे तसा स्वातंत्र्य दिवस असेल, माहीत नाही. सगळ्या मुलांनी फुगेवर सोडलेले आहेत, ती डिटेलिंग त्यांनी केली आहेत, लाल निळे शांतपणे रंगवलेले फुगे आहेत, आणि त्याच्या रेषा पण दिसतात आपल्याला. त्यामुळे हे सगळे फुगे सुटले, एकाने फुगा सोडला नाही, हा कॉन्ट्रास्ट, विरोधाभास स्पष्टपणे आपल्या नजरेला जाणवतो. हे त्यामुळे हे चित्र अनेक लेवलला आपल्यापर्यंत अपील करतं. जेव्हा तुम्ही चित्र खोलात जाऊन बघता, पहिले तुम्हाला हसायला, अरे हे मुलाने सोडलं नाही, छान. तुम्ही खोलात घुसता जेव्हा, का असं केलं आहे, का असं केलं, फुगेले हेच का घेतले, तेच का केलं, असंच का केलं, तसंच केलं, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळायला लागतात. तुमचं असोसिएशन वाढतं त्या चित्राबरोबरचं, आणि तुम्ही तो आनंद अधिकाधिक लुटता. हा आनंद पुनरुक्तीचा नसतो, हा आनंद असतो नवीन नवीन प्राप्तीचा आनंद असतो. अरे नवीन सापडलं, अरे हे मी पाहिलंच नव्हतं, अरे वा. आणि हेच वैशिष्ट्य आहे. एखादं चित्र आपण घरामध्ये पेंटिंग का लावतो आपण, का त्यात दररोज नवीन काहीतरी सापडलं तर आपल्याला आवडतं. ते व्यंगचित्र आपण कधी फ्रेम करून लावत नाही, पण लोक लावतात बाहेरचे व्यंगचित्र का, कारण त्याचं वैशिष्ट्य ते आहे, त्यात नवीन दररोज सापडतं. तो ग्रीनरी पण जस्ट फ्लॅट ग्रीनरी केली आहे त्याने, काय महत्त्वाचं नाही, डिटेलिंग महत्त्व नाही, पण कळतं की कुठे मोठ्या उद्यानामध्ये चालल्या, एवढी लाखोच्या संख्येने पब्लिक जमलेलं आहे, आणि ते फुगे सोडलेले आहेत. ते फुगे खूप आहेत, प्रचंड आहेत. त्या मुलांना कळतं किती साधा आणि सिंपल आहे पहा, पण किती मार्मिक आहे. आणि आपण असोसिएट करतो, अरे हो मी पण असंच केलं लहानपणी यार, मला फुगे ते माहिती आहे, ते फुगे फोडायला सांगतात ते, तर मी नाही, माझा फुगा नाही फोडणार, माझा फुगा नाही, मी लपवून ठेवणार. हा भाव आहे, आणि काय नाही. पुढे जाऊया आपण. अत्यंत साधं सिंपल व्यंगचित्र आहे. मी दररोज स्वप्न पडतं मला, जे माझी बायको इथे बसले, कानावर नीलो हात ठेवतोय जरा प्लीज, तर मला स्वप्न पडतं रोज की आता जे नवीन हिरोईन कोण आहे, बाय द वे आठवत नाही मला, कोण पडुकोन का कोण ना, हिरोईन सध्या कुठली माहिती असेल तुला तर, नाही आवडेल ती घेऊ, हे चांगलं आहे. सो कल्पना करा हेमा मालिनी, माफ करा म्हातारी झाली आहे, पण कल्पना करा मला हेमा मालिनीचं स्वप्न पडते, आणि मी रममाण आहे, हेमा मालिनी अंगठी घेऊन आली, वा 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 वा, इथपर्यंत ठीक आहे. पण त्या स्वप्नाला अधिक माझ्या मनात केव्हा रुजतं, जेव्हा मला असं आढळते की ती स्वप्नातली व्यक्तीसुद्धा माझा विचार करते आहे, तेव्हा ते असोसिएशन पक्कं होतं. अरे हां, मी आता ते माझ्याकडे आली, माझ्यासमोर बसली आहे, मला अंगठी देते, मला उघडून हे विल यू मॅरी मी म्हणते, हा स्वप्न रे स्वप्न, किती छान. हेच इथे आहे, त्याला स्वप्न पडतं, तो बघतो, आणि त्याला दिसतं की ती बाई माझाच विचार करते, हे पूर्ण होतं. नुसतं स्वप्न पडतं, एखाद्या सुंदर बाईचं स्वप्न पाहणं हा नैसर्गिक भाव आहे. आपण आपल्या पुरुष मंडळीने स्वतःची बाजू सावरूया, आपण हे नैसर्गिक आहे. ओके, तुमच्या सर्वांच्या बाजूने मी आहे, तर हे नैसर्गिक आहे. पण त्यामध्ये मीच दिसणं हे थोडं पुढे आहे, हे जरा थोडं पुढची स्टेज आहे,
की फक्त मी त्या मीना कुमारी, हेमा मालिनी किंवा आलिया भटचा विचार करत नाही, तर ती माझा विचार करते हे मी विचार करतोय. आता कसं पूर्ण झालं. हा आनंद आहे, हा सगळ्या पुरुष मंडळींना खूपसा अनुभवायला आला असेल असं मी गृहीत धरतो. पुढे जाऊया आपण, कारण जास्त चर्चा नको करूया, कारण बैलचे महिला वर्ग आहेत, उगाच टॉमॅटो आणि चप्पल नाही खायचेत मला. ओके, हे एक अत्यंत मार्मिक आणि काय म्हणतात त्याला, एक विषण्ण करणारं असं एक व्यंगचित्र आहे. ह्या व्यंगचित्रामध्ये आपण आपल्याला पाहू शकतो सहज, जे आपण आपल्याला म्हणजे ज्यांनी लहानपणी खूप दुःख भोगलेलं आहे, एक एक छोटं छोटं आनंदासाठी आपण जे झगडलेलो आहोत ते इथे आहे. तो मुलगा किंवा तो मनुष्य जो कोण आहे, आपण मुलगाच गृहीत धरूया, आपण तो उभा आहे, तो त्या चित्राकडे बघून त्याची लाळ गळते त्याची, म्हणजे माझं सुख मी चित्रातूनच मिळवतोय. ही जी प्रकार आहे, तो चार्ली चॅप्लिनचा प्रकार होता. चार्ली चॅप्लिन त्या स्वप्नातल्या बाईबरोबर नाचतो, तो पावामध्ये चमचे बुडवून फोक बुडवून त्याचं डान्स करून दाखवतो. हे त्याचं स्वप्नरंजन आहे सगळं त्याचं. हे त्याला वाटतं की मी असं असेन, मी असं करेन, तसं त्याला वाटतं की मला हे खायला मिळेल सगळं. हे जो आपण लहानपणी मिठाच्या दुकानासमोर जाताना आपला जर सुगंध यायचा भजी बिजीचा, आणि आई मला भजी हवी, आणि मग दुसरं स्वप्न मी मोठा होईन ना, पगार मिळेल ना मला, तो सगळं हॉटेल घेऊन सगळं मांडणं असं, आणि मी एकटा खाणार. हेच आहे, ही जी भावना जी आहे लहानपणी आपण जोपासलेली तीच आहे. तर तुम्ही वैशिष्ट्य पाहाल ह्या फ्रेममध्ये, त्याला ती गोल्डन फ्रेम आहे, कुठेतरी पेंटिंग आहे, हे कळतं आपल्याला, खिडकी नाही आहे, पेंटिंग आहे, फ्रेममुळे कळतं आपल्याला. तो ज्या टेबलावर उभा आहे, ते टेबलचं त्यांनी काळा दाखवलेला पृष्ठभाग, त्याची गरज नाही आहे, साधं चाललं असं, पण लक्ष मला त्यामुळे तिथे जातं. मी इथेच थांबून बाहेर नाही पडत, मी तिथे खाली ओढला जातो, काय पूर्ण हे काय असं, अच्छा असं आहे, हां असं. मग ते आपले ते पकडण्याकरता त्यांनी तो केलं आहे. त्यांनी बोटं पण बघाल तर असं केलं आहे. स्वप्नरंजनामध्ये मी जेव्हा असं उभा असतो, तेव्हा मी स्वतःला अधिक कंट्रोल केलेलं असतं, थांबवलेलं असतं की नाही 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 मला नाही जमणार, नाही 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 मला हवं आहे, पण नाही थांब 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 थांब. हा जो प्रकार आहे, जो सर्वसामान्य माणसांना आपण जे केलं लहानपणी आपल्या, तेच आहे. पुढे जाऊया आपण. सर्जिओ ॲरागोनस हा माझा अत्यंत आवडता व्यंगचित्रकार, जो मॅडमध्ये रेखाटायचा. 1937चा जन्म आहे. सर्जिओ ॲरागोनिस नाव आहे, ॲरागोनिस, आणि डोमिनिक ऑफकोर्स मातृ घराण्याचं नाव, आणि ॲरागोनिसच्या पितृ घराण्याचं नाव, आडनाव हे त्याचं नाव. हा मनुष्य कार्टुनिस्ट. पुढे जाऊया आपण. स्पेनमधला हा मनुष्य कुठलंही राजकीय भाष्य फार कमी करायचा, अत्यंत याच्यातलं वापरायचा. पण याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की हा तर संपूर्ण ह्याने स्पीचलेसच काढलं सगळं, त्याचा एकही संवाद नसायचा त्याच्या चित्रामध्ये. परंतु चित्र कळायला थोडा वेळ लागायचा, कारण त्याची चित्र ही त्या कल्चरमध्ये रुटेड होती, त्याची मुळं तिथे सापडल्यामुळे ते आपण जर कल्चर आपल्याला माहीत नसेल तर थोडं कम्युनिट व्हायला वेळ लागायचा. पण एकदा तुम्हाला कळलं की मात्र तुम्ही त्या प्रेमात पडता. हे आपल्या लहानपणीचं आपण ऐकलेली गोष्ट आहे की ते चॉकलेटचा बंगला आहे, ते बक खात आहेत, ओके, ते मंच तिचं खात आहेत, ढकर आलं, पोट भरलं, अर्ध्यारी संपवला पाहतो बंगला, खाऊन मोकळा गेला तेच. मग आता काय, आता गेले ते पाचकांच्या गोळीच्या बंगल्याकडे गेले. ज्या अल्काझेरच्या गोळ्या असतात त्या आपल्या ते वाचता येत नाही तुम्हाला, त्या गोळ्या आहेत म्हणजे पचन होण्याच्या गोळ्या आहेत, तिथे त्यात गेले. एवढं त्यांना पोट भरलं आहे, ते धावत चाललेत पहा तिकडे, ते गरजेचं आहे त्यांना आता, एवढं पोट त्यांचं तुडुंब भरलं आहे. साधं सिंपल आहे. पुढे जाऊया आपण. सर्जिओ ॲरागोनसचं वैशिष्ट्य ते होतं की तुम्ही मॅड जर तुम्ही पाहिलं असेल तर मॅडमध्ये मार्जिनल्स असायची, छोट्याशा जागेमध्ये चित्र असायची, छोटी छोटी एकदम छोटी असायची चित्र, नखावडी वगैरे, त्यामध्ये ती ओळखायला कठीण पडायची. म्हणजे अत्यंत कमीत कमी भाषेत तो काढायचा. ही हिमगौरी आणि 7 बुटक्यांची कथा आहे. ती ला 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 करत चालली आहे ती, मस्त की 7 बुटके घुसतात, आणि इथे कळतं तुम्हाला पुढच्या चित्रामध्ये क्लॉंग असा आवाज येतो, आणि कळतं की ती डोकं आपडलं आहे, तिचं ती बँडेज करतात, कारण तिला उंचीचा अंदाज नाही आला. बुटक्याने आपलं आखूडच ठेवलं. कोकणातल्या देवळात जाताना आपलं खुर्ची डोकं आपटतं, कारण की कोकणातल्या देवळांची छोटं असतं, त्यांचं वाकून जावं लागतं. तसं ती वाकून नाही गेली, लाला करत गेली, डोकं फुटून बिचारी बँडेज करण्याची पाळी आली. इतकं साधं आहे ते. पुढे जाऊया. हां इथे दिसतंय डोकं आपडलेलं, ते तुटलेलं दिसतंय, की तुटलंय चांगलं जखमी झाले बिचारी, बसली आहे ती. हळू सुरू झालेलं आहे, घुसायला लागलात तुम्ही. गुड गुड गुड. हां चांगलं. पुढे जाऊया. हे मार्जिनल्स अत्यंत छोटे असायचे, ते सिम्पल आहे. इमर्जन्सी वॉर्ड आहे, तिथे पेशंट्स बसलेत, आपल्या हात मोडून बसला आहे, एक लहान मुलाला घेऊन आला, काय ते लागलं, हाताला लागलं आहे, बँडेज आलं आहे. ही जी झाडूवर उडणार जी सो कॉल चेटकीन मानलं आहे ती पण आली, कारण ती झाडू मोडल्यामुळे ते नाक इंज्युअर्ड झालं आहे.
ती पण तिथे आली आहे. साधं सिम्पल आहे, हे काय मोठंसं हाहाग असणारं जोग नाही, पण त्या क्षणाला तो आनंद देऊन जातो. याच्यामध्ये काय तुम्हाला क्विक सँड लिहिलेला आहे, तो तराफ्यावरून तो मनुष्य आलेला असणार तो, आणि तो आल्यानंतर तो डुपकन बुडलाय पहा, निघून गेला. तो क्विक सँडमध्ये घुसला फटकन, तो मनुष्यच नाही उरला, कारण ते क्विक सँड त्याने वाचलं नाही. तो तराफ्यावरून आला आणि तो जुना तराफा आहे, कळतं नाही, झेंडा म्हणून ते आपला शर्ट लावला आहे फाटका. म्हणजे तो बराच काळ समुद्रावर तो भटकत असणार, तर रस्ता किनारा सापडला नसेल. जेव्हा सापडला, उतरला, बिचारा बुडला. सिंपल, साधं. पुढे हे आपण अनुभवतो. तो स्केटर आहे, त्याने पायावरून फटकं स्केटिंग उडवला, मस्त स्टाईल पकडलं त्याने. हा मागचा जो अनुभवी आहे तो खुश झाला, अरे मैं भी करूंगा. त्याने ठपकन लाथ मारली जोरात, डोळ्यात लागलं. साधं सिंपल. हे आपण अनुभवतो. आपण नाटक केलं तर हे करतो, आणि आपण ती रजनीकांतप्रमाणे टोपी घालतो की गॉगल घाल प्रयत्न करतो, गॉगल फुटतो आपला. पुढे हे पण तसंच आहे. हा अनुभव आपल्याला सण नाही. तो ए वेटर निघून गेला, ए वेटर निघून गेला, कोणी येतच नाही. तो जर फुलझडीतले फुलंच खातोय, येतच नाही कोणतं, काय करणार आपण. कसं ते सगळं मंचिंग खातो की पाणी पित बसतो आपण, कुछ तो दो यार. चायनीज रेस्टॉरंटमध्ये तुमचं जेवण उशिरा येतं का, ते बरं खाडखड बनवत बसतात, उशिरा येतं. म्हणून सुरुवातीला तुम्हाला ते शेवया वगैरे आणून ठेवतात की शिवाय तरी बुडव, तुम्ही टाईमपास करा. तो प्रकार आहे की तो बघतच नाही आहे, वेटर येतच नाही, तिथे येत नाही, तिथे तो म्हणजे डेटला गेला आहे, गर्लफ्रेंडला घेऊन गेला आहे. फुलं खायची पाळी गेली बिचारी. तो बघत आहे, आला वेटर तर काय फुलंच खातोय. साधं सिंपल. पुढे कळणं कठीण आहे, काय खूप किचकट आहे, मान्य मला. इथे लहान मुलगा भिंतीवर चित्र काढतोय. त्याचे वडील बघतात, अरे मेरा बेटा तो चित्रकार बनेगा. त्याला घेऊन जातो आर्ट क्लासेसमध्ये, आर्ट क्लासमध्ये टाकलं त्याला. त्यानंतर तो पुढे आर्ट अकॅडमीत गेला, कॉलेजमध्ये. हा तो पंग झाला एकदम, आणि घेऊन गेला. पालकांना खुश आहे, मेरा बेटा अभी आर्टिस्ट बन गया. तो आला, फर्स्ट शो लिहिलेला आहे इकडे, फर्स्ट शो माझा सर, फर्स्ट शो. माझ्या वडिलांना सांगतो, वडील बिचारे आणखीन म्हातारे झालेत. इथे बघा वय वाढवत नेलं आहे त्याने, एकदम म्हातारे झाले, जरा जर्जर. म्हणजे माझा पहिला शो आहे, माझं पहिलं एक्झिबिशन, या बघायला या. तो बघायला जातो, पालक तो करतो, तीच चित्र काढली जी सुरुवातीला काढली होती. इकडे मी कुठल्या कलेवर टीका करत नाही, पण असं होतं खूप वेळेला की आपण अरे तो बच्चे निकालते यार उसमें काय. तर तसं ते थोडंसं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे. कोणाला कॉमेंट नाही, कोणाला टीका नाही, कलेवर टीका नाही आहे, तरी मजेची भाग आहे. पुढे जाऊया. सर्कसची हत्ती घेऊन चाललाय गाडी, आणि तो तुझं पोलीस उभा तिने पाय ठेवला असं, आणि तो जे चलन फाडतोय की यळख लेके जा रे, असं तसं नियम भंग केला वगैरे तो करतोय. तिथे त्याची मागे गाडी उभी आहे, त्याची मागे गाडी धुवायला लागते त्याला. तुम्हाला कळलं असेल, हत्ती उभा आहे, गाडी कुठे आहे बघा हत्तीच्या बरोबर, तुम्हाला संदर्भ कळला असेल. जो रागाने बघतो क्या की तुझे म्हणजे म्हणून आपण जसे कर्म त्यासे वगैरे म्हणतात, तसा तो प्रकार झाला की त्याने रागाने केलं, हत्तीने त्याला बदला घेतला त्याचा, आणि काय नाही. आता इथे पाहतो विभत्स करू शकला असता, एक त्या शेणाचा मोठा ढीक करून त्यात अर्धी बुडालेली दाखवू शकला असतो तो, पण तसं काही न करता त्या पुढचं त्याने मांडलं की तो धुतो आहे. आपल्याला ते कम्युनिकेशन डोक्यात क्लिअर होतं की हत्तीने तिथे विष्ठा टाकलेली आहे, तो ती आता धुतो आहे. हे जे मधलं गॅप आहे ना, हा आपल्या डोक्यात कंप्लीट होतो. हे उत्तम व्यंगचित्रकलेचं एक लक्षण आहे. ओके, पुढे जाऊया. तर तो त्याने काम केलं, जाणीव त्याला. आता आपण थोडं वेगळा व्यंगचित्रकला बघूया. अत्यंत वेगळा व्यंगचित्रकार आहे हा. व्यंगचित्र फक्त आनंदासाठी काढत नाही, खूप मोठा तत्त्वज्ञ हा असावा बहुतेक, म्हणजे जास्त मला ज्ञान नाही त्याचं, माफ करा, पण तो खूप अत्यंत वेगळ्या त्याच्यावरची व्यंगचित्र रेखाटतो. क्रान त्याचं नाव आहे, फर्नांडो क्रान. चिले आणि स्पेन, म्हणजे चिले त्याचा जन्म झाला, स्पेनचा तो नागरिक होता नंतर, आणि 2010 सालात तो वारला, 35 साली जन्म झाला त्याचा. हा क्रान. पुढे जाऊया आपण त्याचं पहिलंच व्यंगचित्र. हे थोडं प्रोजेक्शनचं थोडं गडबड आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्हाला काय. तो इथे तो दरवाजा बंद करतोय, तरी कुलूप लावलं, घाबरला असतो तो, हळू त्याने बंद केलं. त्याने पुढे त्याने कपाट आणून लावलं त्याला, त्याने पुढे बेड आणला, खुर्ची आणली, सगळं लावून टाकलं, दरवाजा बंद, कोणी आत येतं का म्हणे. इथे त्याच्याशी मोठा दरवाजा उघडून ती बायको त्याच्या आत येते. तुम्ही किती उड्या मारा ना, खरी सूत्र कोणाच्या हातात आहे कळतं आहे. आता मी महिला वर्गाला खुश करतोय, मग अशी पुरुष वर्गांची वेळ, आता महिला वर्गांच्या बाजूने बोलतोय की खरी सूत्र कोणाच्या हातात असं ते कळतं येते आपल्याला. तो किती त्याने आकांड तांडव केला तरी तो छोटाच राहिला. त्याने किती प्रयत्न केला की माझ्यापर्यंत कोणी पुस्तका म्हणे, त्याची बायको सहज दारगुडून ती आत आलेली आहे. एक छोटंसं का विनोद म्हणता येणार नाही किंवा असं काय अरे खूप छान असं नाही, पण याच्यामध्ये काहीतरी सांगायचा प्रयत्न केला आहे. आता मल्टी लेयर्ड काम करायचं आग्रह असतं विचाराच्या बाबतीत. पुढे जाऊया.
दगडाचं पार्सल आलेलं आहे. तो तिथे एक मनुष्य जुन्या काळातला तो जशी तोडून ते उघडणार आहे. उघडल्या खडखड कोसळतं सगळं आणि त्याचा पिरॅमिड बनतो. अत्यंत साधं आहे, काय मोठं असं काय मोठं कौतुक ह्याच्यात नाही. पण ही बाब आपल्या बाबतीत पण होती. कधी नकळत आपण काहीतरी करतो आणि भलतंच काहीतरी होऊन जातं. हे आपल्यातले अनुभव आहेत सगळे. हे काहीतरी वेगळ्या तात्विक लेवलला व्यंगचित्र जातात. पुढे जाऊया. हे तर खूप मन विषण्ण करणारं व्यंगचित्र आहे. हा मनुष्य बेडवर टेबल ठेवून, त्याच्यावर खुर्ची ठेवून, टेबल ठेवून, स्टूल ठेवून, त्याच्यात उभारून तो खिडकीतून बघून चित्र काढतोय तुरुंगात. तो कुठलं चित्र काढतोय? तर बाहेर जिथं छान निसर्ग सौंदर्य दिसतंय ते काढतोय. हे खरं म्हणजे आम्हा आर्टिस्ट लोकांचं रिप्रेझेंटेशन आहे. कितीही वाईट परिस्थितीत तुम्ही टाका, आम्ही थांबत नाही. काम चालू असतं ते. त्यामुळे काय परिस्थिती कितपत चांगली आहे, काय किती काहीही फरक पडत नाही. आमचं आउटपुट हे नेहमी चांगलंच असलं पाहिजे. हा जो भाग आहे तो कष्ट घेऊन तो करतोय आणि तो चित्र बाहेरून काढतोय, निसर्ग सौंदर्याचं काढतोय. ह्या तुरुंगाची कळकट भिंत आहे, क्रॅक्स गेले आहेत, ते काय बुयार आहे, वर छत गळतं आहे, खूप घाण आहे सगळं. ह्याच सगळ्या पार्श्वभूमीवर तो चित्र मात्र चांगलं निसर्ग सौंदर्य काढतोय छान निसर्गाचं. हे सौंदर्याचे जो भोगते असतात किती सुंदर शब्दात मांडलं आहे बघा. हे काय हसता येणार, कसं हसण्यासाठी विनोद नाही आहे, हसण्यासाठी जोक नाही. हे तुम्हाला आम्हाला असोसिएट होतं. अरे हे काहीतरी वेगळंच सांगतोय काहीतरी, हा मनुष्य वेगळंच बोलतोय. हा जो भाव आहे हा इथे आहे. पुढे देशात अन्नाला निघालेला आहे तो. हातामध्ये 2 सुटकेस वगैरे आहे. तो चालला कळलं की तो हातावर आहे. तुमच्या हाताच्या रेषा बोलतात म्हटलं तर त्याचं उदाहरण आहे छोटं. आपण म्हटलं ना की तुमचं आयुष्य खूप लांब असणार आहे, तुमचा प्रवास खूप मोठा घडणार आहे. ते सिंपल भाषेत सांगितलेलं आहे अगदी. याच्यामध्ये आणखीन तात्विक लेयर्स आहेत, आपण त्या याच्यात खोलत नकोच आहे. पण साधा आनंद घ्यायचा झाला एक रसिक म्हणून तर आपल्याला दिसून येतं की अरे हे सगळं आहे याच्यामध्ये. हातात त्यांनी पकडलेलं आहे. हे सगळं करणं तुमच्या हातामध्ये आहे. असं नाही की दैवाधीन तुम्ही आहात, नाही, तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. तुमचं आयुष्य तुम्ही घडवू शकता. सिंपल आहे. हा वेगळा लेअर आहे. पुन्हा पुढे जाऊया. किती साधी आणि सिंपल रेषा बघा त्या माणसाची. तो सर्वात पुढे आहे सायकल स्वार. त्याला मोठ्या कपाचं स्वप्न पडतं, वाव मी फर्स्ट येणार. एक माणूस पुढे गेल्यानंतर त्याला नाही मी आता सेकंड नंबरला आलो. सगळी माणसं पुढे गेल्यानंतर तो छोटा कप मध्ये जातो बा, छोटा कप 4-6 नंबरचा. आणि सर्वात शेवटला आल्यानंतर सगळ्यात पुढे निघून गेल्यानंतर आता आपली दुःख कशात बुडवूया बरं ह्या व्यक्तीत येतो आता. किती हे आपण असं घडतं आपल्या बाबतीत की आपण तावातावून जातो, मी जिंकणार जग आणि मी करणार, आणि उभे राहतो. आम्ही कळतं की हा मोठा आहे, अरे हा चांगला आहे, हा चांगला आहे. मग आपण थोडेसे मागे होतो. मग आपण शिकवतो आणि मग शेवटला खुर्चीतून बसतो आपण असे कुठेतरी छोटेसे लग्नामध्ये असे मागे. कसं काय मला आवडत नाही पुढे बसायला, छे मला अजित नाही आवडत. मी मागे बरं आहे, हो मागे बरं आहे. कोणच बघत नसतं ना आपल्याकडे. आपण मागे येतो, मागे निघून जातो गुपचूप. अहेर देतो कोणतरी पाठवून, अहेर द्या मी नाही म्हणून सांगा निघून जातो. ही ती भावना आहे. यशामधून सातत्य नसलं की माणूस अपयशाकडे झुकला जातो आणि तो वेगळं कारण शोधतो. त्याचं हे छोटं हे प्रात्यक्षिक आहे. पुढे एकदम सिंपल आहे, सांगायची गरजच नाही की तुम्ही जे काय एन्जॉय करतात क्षणभंगूर, सिंपल साधं. ओके, खरे पोस्टरच्या ह्याचं जाऊ शकतं, पण किती सुंदर काढलं बघा त्याने जुन्या काळातल्या अर्थात. पुढे आर ग्लासमध्ये कळतं, वेळ गेलेलं असं कळतं. एक अत्यंत मार्मिक आहे. हे पण मन विषण्ण करणारं कार्टून आहे. तो संशोधन करतोय, तो आकडेमोड करतोय, आकडेमोड अजूनही करतोय. तो का ते सापडलं, मग ते सापडतं, वाव आयडिया सापडली. आणि आयडियाचं प्रतीक हे बल्ब दाखवलं होतं, पेटलेला बल्ब आहे, आयडियाचं प्रतीक मानलं होतं. वाव खुश आहे तो. ठाडकन दगड येतो, अंधार. एखादा माणूस समाज सुधारण्यासाठी खूप विचार करतो. तो काहीतरी एक नवीन रसायन घेऊन नवीन काहीतरी गोष्टी तो बाहेर येतो, लोकांसमोर येतो आणि लोक त्याला पहिल्याच बटक्यात खराब करून टाकतात. सगळं पुढचं भवितव्य अंधारात जातं. याचं किती मार्मिक आहे बा. त्याने आकडेमोड केली आणि नोट करा की त्या घरात तो एकटा आहे. तो त्याचं घर काळोख आहे, त्याला काही फरक पडत नाही बाह्य परिचय, म्हणजे लाईट नाही काय नाही. तो एकटापासून आकडेमोड करतो, विचार करतो, संशोधन करतोय तो. आणि संशोधन केल्यानंतर जेव्हा त्याला काही फलित सापडतं, जेव्हा काही संशोधन निर्माण होतं, ते कोणत्या एका मूर्खाच्या छोट्याशा दगडामुळे अंधारात निघून जातं. किती मोठा मार्मिक संदेश त्यातून दिला गेला. आणि ती वस्तुस्थिती आहे, असं खूप वेळा घडलेलं आहे. खूप वेळा तुम्हाला माहिती आहे की आपले अगदी उदाहरण द्यायचं तर कर्वे, दिनकर कर्वे, ज्यांनी समाज स्वास्थ्य मासिक काढलं आणि खूप त्यांनी प्रयत्न केला की त्या काळामध्ये की संतती नियमनाची गरज आहे. कारण त्यांना माहिती होतं, एवढे द्रष्टे होते की पुढे हा विस्फोट होऊन पुढे वाट लागणार आहे आपल्या देशाची. आता संतती नियमन करूया, आपण करूया, हे त्या लोकांना कळलं नाही. त्यांना बरंच काय त्यांना अपमानात सामोरं जावं लागलं. पण त्या माणसाने जिद्दीने पुढे केलं, हा गोष्ट सोडून द्या, पण त्यांचं ते सहन करावं लागलं. त्याचं हे उदाहरण म्हणता येईल. तो माणूस काय पोकळ नव्हता, ती माणसं काही अशी जुजबी नव्हती. त्याने खूप विचार करून ते एक निर्णय परत आले होते. तो निर्णय कदाचित आपलं जीवन उजळू शकला असता.
पण आपणच मूर्खपणा म्हणजे मीच तो मूर्खपणा तो तिथे दिवा विझवून टाकला. हे आपलं सर्वांचं एक समदुःख आहे. होतं असं. पुढे जाऊया आपण. आणि सॉरी मागे सांगून गेले मागे पहा ते दिवस लाईट पेटल्यामुळे उजाडलेलं आहे ते म्हणजे प्रकाश निर्माण झाला त्याच्यामध्ये नोट केलं असेल. किती छोटी छोटी बाब आहे पण अनेक लेयर्स निर्माण होतात, अनेक पापुद्रे असतात गोष्टीला मांडताना. पुढे काळ आहे. हा काळा पण इथे आपल्या प्रोजेक्शनमुळे दिसत नाही पण तो काळात फराटे मारलेत त्यांनी म्हणजे आणखीन त्याचं विकृत स्वरूप कळतं की अरे काय साधं अंधार पण सम नसतं कामा नाही, एवढं वाईट अवस्था आहे असं ते जाणवतं आपल्याला. पुढे हे तर आपण अनुभवतोच. आग लागली आहे, आपण ते काढतो आपण एक्सटिंग्विशर, चालू कसं करायचं माहीत नसतं आपल्याला आणि धूर आपल्याला वेपटतो. अगदी साधी बाब आहे. धूर लागला म्हणून तो एक्सटिंग्विशर धावत चालला आहे घ्यायला. तू ते पुढे जे काही दिलं आहे इन्स्ट्रक्शन तो वाचत बसलाय काय काय तो वाचत बसलाय कन्फ्यूज. आता काय कळत नाही, अरे बापरे धूर वाढत चाललाय. शेवटी धूर एवढा झाला की तो वाचतच बसलाय. हे होतं आपल्या बाबतीत की आपण लास्ट मिनिटला आपण घेतो आणि कुऱ्हाड घेऊन तहान लागली आहे, कुऱ्हाड नाही हे घेऊन पहार घेऊन आपण खोदायला लागतो विहीर. तर तसा प्रकार आहे तहान लागल्यानंतर. ठीक आहे पुढे जाऊया. थोडं देशी पुन्हा म्हणजे गोपुलू बोललो, आता पुन्हा देशीकडे येऊया. मारिओ मिरांडा सांगायची गरजच नाही खरं म्हणजे. मारिओ मिरांडांविषयी सगळ्यांना माहिती आहे. मारिओ मिरांडा किती अप्रतिम चित्रकार होते, अप्रतिम इलस्ट्रेटर, अप्रतिम कार्टूनिस्ट होते. त्यांची काही व्यंगचित्र ही शब्दांशी संबंधित असल्यामुळे ती मी घेतलेली नाहीत. त्यांची व्यंगचित्र जी शब्दविरहित होती ती मी ते घ्यायचा प्रयत्न केला. त्यांचं ते वैशिष्ट्य होतं. ओके तर त्याचं नाव पहा, त्याचं नाव केवढं मस्त छान आहे पहा. मारिओ जो कार्लोस डो रोझारियो डे ब्रिटो मिरांडा. अरे बापरे, 2011 सालामध्ये त्यांचं निधन झालं आणि 26 सालात त्यांचा जन्म होता. पुढे जाऊया आपण. चित्र तुम्हाला माहिती असेल, बघलं तुम्ही ओळखता. खूपशा रेस्टॉरंटमध्ये असतात चित्र दिसायची. यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य असं होतं, त्यांच्या मौन चित्रांचं किंवा ज्याला आपण मुक चित्र म्हणूया आपण त्याला किंवा संवाद विरहित चित्र म्हणूया. त्या चित्रामध्ये डिटेलिंग अप्रतिम असायचं. डिटेलिंग एवढं अप्रतिम की तुम्ही पाहाल तर ही बसलेली जी बाई आहे विक्रेती, हिचे छोटं काखेला मूल आहे, ते नंगू पंगू आहे. ओके इथे वोटचं पोस्टर लागलं आहे, तिथे पोस्टर लागलं आहे त्या खांबावर. वर कौलं नळ्याची कौलं आहेत वर पहा. ओके नंतर इथे छत्री आडवी हलत आहे. नंतर डिटेलिंग बघाल तर घरं आहेत, तो पोस्टमध्ये आलेला आहे कोणतरी एक ही बाई आहे, ही बाई डोक्याला हात लावून बसलेली आहे, ती भांडते, ते बघणं चालू आहे. इथे ती डोक्यात टीनचे डबे घेऊन चाललेले आहे, केळीचा घड आहे. किती डिटेलिंग आहे पहा, किती डिटेलिंग आहे. ह्या चित्रामध्ये वैशिष्ट्य असं आहे मिरांडांचं की मिरांडा जेव्हा चित्र काढायचे तेव्हा ती प्रत्येक कॅरेक्टर हे सोडवावं लागायचं आपल्याला. हे कॅरेक्टर सोडवावं लागतं. पाहतो उदाहरणार्थ ही बाई घेऊया आपण. ही बाई सेंटरला आहे, आपल्याला सोडवावं लागतं. तिचा हात इथे आहे, ती असं करते मग असं करते, तिला त्याच्यात वेगळं काढावं लागतं. मग आपली मुलगी दिसायला लागते छोटीची, मग आपली ही बाई दिसायला लागते. मग आपण ते सोडवत बसतो. ह्या सोडवण्यामध्ये नकळत आपण या चित्रामध्ये गुंततो. त्यांचं तेच काम आहे की माझ्या चित्र तुम्ही पहा, माझ्या चित्राबरोबर कमीत कमी 10 मिनिटं तुम्हाला काढावं लागतील तर तुम्हाला चित्र कळेल. हे चॅलेंज आहे एक प्रकारचं. आपण ते खरंच गुंततो आपण त्यामध्ये किती. आणि आपलं वाटायला तर हे कोकणातलं आहे, माझं आहे, गोव्याचं आहे असं वाटायला लागतं. किती छोटे छोटे बाब आहेत. पुढच्या चित्रात तुम्हाला दाखवतो. पुढचं हे वेलकम टू गोवा, मुंबई गोवाची जेव्हा बोट होती तेव्हा त्या काळातला आहे. तो काय किती डिटेलिंग आहे पहा. हा खोका घेऊन चाललेला बुटका माणूस आहे, त्यामध्ये त्याचं कुत्रा पण चाललेलं आहे छोटं. ओके साधी बाब आहे. इथे एक मनुष्य उभा आहे. ओके ते भोंगा वाजला, त्याने कान ते दडे बसले. ओके त्यातून एक मनुष्य काळा पुन्हा बाहेर आला आहे बघा, कोळशाने झालेला, तोही छोटा आहे. ओके तिथे पुढे गेल्यानंतर तो खाली बघतो आहे, तिथे तो सापळा घेऊन ते साखळीच्या जवळ चाललेला आहे. असे बारीक बारीक छोटे डील चित्र तुम्हाला जर व्यवस्थित बघता आलं तर बघा. अगदी इथे तो अजून याच्यामध्ये आहे फिशिंगच्या, त्याला दारूची बाटली सापडलेली आहे. छोटे बारीक छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या क्षणाला माझ्या ठिकाणी तुम्ही जर आला तर तुम्ही बसले जे आहेत तिकडे 20-30 माणसं आहेत. 20-30 माणसं प्रत्येक माणूस हा काय ना काहीतरी करतोय. कोणतरी डोळे मिटले आहेत, कोणतरी गालाला हात लावला आहे, कोणतरी मोबाईलवर आहे, कोणतरी असं बसलं आहे. कोण म्हणतो केव्हा संपेल यार, कंटाळा. जेवणाची काय केलं, मच्छी केली की मटण केलं आहे घरी माहीत नाही मला. इथून सुरुवात आहे. हे प्रत्येकाचे भाव वेगळे आहेत. हा प्रकार इथे आहे आणि त्यामुळे आपलं वाटायला लागतं ते. हे डिटेलिंग आहे बारीक. पुढे जाऊया आपण. साधं एक कन्सर्ट चालू आहे त्यामुळे कळतं आपला. ह्या कन्सर्टमध्ये पण किती पहा, त्याला फोटो काढणारा मनुष्य कसा बसलेला आहे, तिकीट दाखवतो आहे. इथे एक पुन्हा स्त्री आहे, ही पण तिला वेगळी काढायला लागते. तुम्हाला मी बोट फिरताना कळेल बघा. ही स्त्री चेहरा, हे पाठ, हे पाय, हे असा पूर्ण एक तिला उडतो आहे तिचा ओढणी. तिथे एक फोटोग्राफर असा पाय वर करून फोटो काढतोय वगैरे. नंतर त्या स्पीकरच्या खोक्यावर एक पक्षी बसलेला आहे,
जो मंजूळपणे काहीतरी गातो आहे, इथे हात करून नाचतायत, असे प्रत्येकाचं वेगळं 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 आहे. अत्यंत बारीक बारीक गोष्टी केलेल्या आहेत त्याने. ह्याची गरज काय होती खरं म्हणजे? आपण एक सर्वसामान्य विचार केला की काय गरज आहे एवढं, कशाला डिटेल, सिम्पल करा की असोसिएशन. माझं व्यंगचित्र 10 मिनिटं तुम्ही एंगेज झाला पाहिजेत, ही जी भावना, आता त्या भावनेनेच त्यांनी केलं अशातला भाग नाही, त्यांची ती स्टाईल होती. पण ही जी भावना असते की तुम्ही कुठे जाल, थांबा थांबा माझ्या 2 मिनिटं बसा शांत, मी दाखवते ते बघा, आणि मग तुम्हाला कळतं अरे हे माझंच आहे, हा मीच आहे, मी असंच करायचो, मी असंच तसं करायचं, अमुक करत अमुक करायचं. हां, आता तुम्हाला सापडलात, आता माझं काम संपलं, थँक्यू, असं तो प्रकार असतो. पुढे हां, त्याच्यात एक गमतीशीर गोष्ट अशी आहे जी फार सुचणार नाही कुठल्याही व्यंगचित्र करायला, ते म्हणजे हा जो वाजवणारा जो माणूस आहे त्याने एका प्रेक्षकाच्या हातावर पाय दिला. त्यांनी इथेही पाय दिले पा, ते पायाने हे करतात. हो हो, हा दिलाच आहे, आणि हे पण आहे, मी ते दोन्ही पाय केले त्यांनी. वाजवणाऱ्याच्या आवाजामध्ये त्याची किंकाळी खरंय खरंय, हा बा चेहरा त्याचा किंकाळी केला माणसाचा. किती छोटे छोटे तपशील आहेत पहा, किती सुंदर काम आहे, किती अप्रतिम काम आहे, क्या बात आहे. पुढे जाऊया आपण. तसंच ते बार्गेनिंग ॲट भेंडी बाजार, भेंडी बाजारमध्ये मुंबईच्या बार्गेनिंग चाललेलं आहे, छोटे छोटे. तो ओरडतो आहे विक्रेता, हा का ते ओरडतो आहे, त्यामध्ये जुन्या काळातली चित्र आहेत, त्यामुळे टोपी असणं साहजिकच आहे. एक 50-45च्या काळातलं, त्या काळात भेंडी बाजार आहे. त्यात तुम्ही पाहाल तर हा मुलगा जो आहे हा चाललेला आहे, छोटं उंदीर आहे, बाहेर येतोय बाहेर पडून, तर तो बघतोय. हे केळी आहेत, काय काय छोटे 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 डिटेलिंग आहे. आता जे सगळं मांडणं सांगणं कठीण आहे याच्यामध्ये, पण छोटे छोटे डिटेल आहेत. इव्हन तिच्या बॅगेत एक छोटंसं फूल आहे, ते पण दिसतं, चित्र काढलेलं आहे तिने काय धरलं आहे, भाजी घेतली आहे, तिने काकीचे पोर पकडले, ते केक काढतंय, कोण तिची पडजीप दिसते. हे सगळं छोटे 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 डिटेलिंग आहे. हे वैशिष्ट्य आहे. मी व्यंगचित्रकार जेव्हा असतो, मी जेव्हा चित्र काढायला बसतो, तर मी काय करतो, मी शॉर्टकट काहीतरी करतो, ठेवतो पेन, चला माझं काम झालं, उद्या छापायला पाठवूया का आपण? कोण छापेल, मार्मिक छापेल की लोकसत्ता की महाराष्ट्र टाइम्स की सकाळकडे पाठवू, इथून सुरुवात होते. नाही, हे व्यंगचित्र काढल्यानंतर खरंच मी हेच मला म्हणायचं होतं का, मी बरोबर म्हटलं आहे का, लोकांपर्यंत पोचतं आहे का, थांब मला पुन्हा विचार करू दे, थांबा, श्वास घ्या, हां अरे हां नाही चुकत्या, परत दुसरं काढा, प्रगती. सिंपल. ज्याला व्यंगचित्रकार बनायचं आहे त्याने थांबायला शिकलं पाहिजे, पुन्हा अवलोकन करायला शिकलं पाहिजे, तर पुढे जाणार आपण. नाही तर झालं ब्रश झालं की पाठवून द्या, गडबड होती. पुढे जाऊया आपण. सिंपल आहे. एक मिरवणूक चाललेली आहे ख्रिश्चन धर्मियांची, छानपैकी मिरवणूक चालली, ते हलवत चालले, असं प्रकार चाललेला आहे, चर्चवरून निघालेला आहे. आणि ते बँडवाले आहेत, त्याचा एखादा ढोल जो आहे तो गरंगळत खाली चालला आहे. अगदी साधं आहे, सिंपल आहे, पण किती पेंटिंगचा दर्जा दिला आहे बघा त्याला. कलर्स त्याचे, त्याचं काळं आकाश, रात्र कळते आहे, आणि ते बोटी तिकडे आहेत वगैरे, गोव्यातलं कळतं आहे. ती झाडं, ते नारळाची झाडं वगैरे, आणि तो त्यावर लिहिलेला जो ढोल आहे तो गरंगळत चालला आहे, आणि त्यांचे एक्सप्रेशन्स, हे काय चाललं आहे, अरे बापरे. सिंपल, साधं, पण किती मार्मिक छोटं छोटं त्याचं कंपोजिशन पहा. तिथून सुरू होतं, बरोबर खाली येतं. ते मुद्दाम त्यामुळे चर्च त्याने व्हाईटमध्ये केलेलं, लक्ष तिकडे जावं, साधी बाब आहे. मग ते छोटं गाय बैल आहे, तो मुशी किंचळतो इकडे वगैरे, किती सुंदर आहे. पुढे जाऊया. गोवा आपले सत्कारमूर्ती, पुन्हा आपण आपल्या मूलभूत याच्यामध्ये येऊया. आपले सत्कारमूर्ती सिद्ध फडणीस. सिद्ध फडणीसांचं वैशिष्ट्य मी सांगावं इतका मी मोठा नाही, पहिलं मान्य करतो, नम्रपणे सांगतो, म्हणजे मोठा अहंकार नाही, नम्रपणे सांगतो, कारण तो प्रकार आहे सिद्ध फडणीस, हे रसायन जे आहे हे वेगळंच आहे, हे वेगळंच प्रकार आहे. ओके, मी जितके वर्ष त्यांना भेटलो आहे, बघितलो आहे, बघतो, मी जास्त माझा त्यांचा व्यक्तिगत संबंध अजिबात नाही आहे, पण जेवढं त्यांचं काम बघतोय, कामातून मला जे सिद्ध भेटले आहेत ते काहीतरी वेगळंच आहे. आपल्यापैकी खूप लोकांनी लहानपणी गणिताची पुस्तकातून ती सिद्धांची ओळख झाली, ती आजतागायत आहे, आणि ते अजूनही राहणार आहे कित्येक वर्ष. हा जो प्रकार आहे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा काय असतो, याला प्रकार आहे, ह्याला तर आंतरराष्ट्रीय दर्जा म्हटलं जातं, की हे काय प्रकार आहे, रसायन काय आहे, जी अजूनही 101 वर्षीसुद्धा मनुष्य सक्रिय आहे, ही किती अचाट प्रतिभा आहे, हे वेगळंच देणं आहे निसर्गाने दिलं, देवाने आपल्याला दिलेलं. तर ते हे सिद्ध फडणीस चित्र दिसतं तुम्हाला, आसपासही पाहिलेले आहेत सगळी तुम्ही, तर मी जास्त काही वैशिष्ट्य सांगत नाही, पण चित्र आपण काहीतरी बघूया. 2025 सालातला जन्म आहे, 101 वर्ष. पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. हे चित्र आहे ते आसपास सगळे दिसेल, मी ते सांगत नाही. याचं वैशिष्ट्य असं सांगतो फक्त थोडक्यामध्ये, ज्यांना सिद्धंची ओळख फार कमी असेल त्यांच्यासाठी, की सिद्धंच्या चित्रामध्ये कंपोजिशन आणि रंगसंगती अप्रतिम असायची. विषय तर असायचाच, म्हणजे असं मी म्हणणार नाही की हे नव्हतं ते नव्हतं, असं नाही, सगळं आहे, सगळे बॉक्स टिक झालेले आहेत, सगळं आहेच, पण अधिक वैशिष्ट्यपूर्ण काय तर रंगसंगती, अप्रतिम सुंदर रंग दिसतात पहा.
आमचे सगळे चित्र अजून ब्लॅक अँड व्हाईट धडपडतो मी तर धडपडतो अजून करायचं की नाही करायचं. पिवळ्याच्या बाजूला आपल्याला निळा बरा वाटेल की हिरवा बरा वाटेल हे दिसतंय प्रकर्षण आहे. त्यांनी किती मास्टर आहे त्यांची पहा. आणि कंपोजिशन पहा, साधं सिंपल बाब आहे. शिदनच्या चित्रामध्ये लय असायची, लय त्याचा मनुष्य कधीच दिसणार नाही तुम्हाला. तो असाच उभा आहे, असा वानमुळे बघतोय. हाच बघा ना कसा कव झाला बघा त्याचा, छान किती सुंदर आहे त्याचं. तो असा आळस आपण असा आळस देत नाही. तो तुम्ही आळस देत नाही, तुम्ही आळस द्यायला लागाल. तो आळस देतोय. ती बाई पण हात तिचा टेकलेला आहे आणि ती भांडे घेऊन उभी आहे. याचं खाली पडते दूध आणि ते मांजर टिपते, दोघांना कळत नाही. एक साधं बाब आहे. रंगसंगती विचार करा, कधी हे भांडं काळं नसतं ना. आठवते काळं भांडं घेऊन आलं आहे, आपण दूध घेणार पण नाही कदाचित. इथे ते गरजेकरता काळं आहे. हे जर भांडं सफेद केलं असतं तर दुधाड कोणी बघितलं असतं. साधी बाब आहे. इतकं स्वातंत्र्य कलाकार घेतो कारण मला जे सांगायचं आहे, मला जे मांडायचं आहे ते आणि तेच प्रकर्षाने लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्याच्याकरता छोटीशी बाब आहे. म्हणून काळं मांजर आहे तर चेहरा पुन्हा जीभ दिसण्याकरता हा बघ डार्क केला आहे, लाईट केला आहे, जीभ दिसते, चाटता येते. तिची साडी लाल रंगाची आहे. भडक रंगसंगती म्हणता येणार नाही, पण भडक रंग वापरून ते सर्वसामान्य समशीतोष्ण लेवलला आणण्याचं कसब हे फडणवीसांकडे आहे. एवढी लाल साडी कल्पना करा. मी जर लाल रंगाला कोडा भडक डोळ्यात घुसेल, पण कुठे घुसत नाही आपल्याला. हा पिवळा रंग कुठे डिस्टर्ब करत नाही आपल्याला, एवढा ब्राईट असून सुद्धा, कारण त्यांची ती रंगसंगती तशी होती. दुसरं त्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं असेल या चित्रामध्ये शिदनच्या, की ते महत्त्व जे सांगायचं ते अधिक कलरफुल असायचं. बाकीचं फक्त आउटलाईन असायच्या, त्या ते पूरक असायचं. ज्याला आपण डिझाईन एलिमेंट म्हणतो आमच्या जाहिरात क्षेत्रामध्ये, ते फक्त पूरक असायचं. फक्त एक ॲम्बियन्स, एक वातावरण निर्मिती करता असायचं. बाकीचं ही महत्त्वाचं आहे. ते घड्याळ मागचं आतलं दिसाय फक्त आउटलाईन आहे. त्या चित्रात तेच आहे पहा, मागचं मार्केट आहे ते फक्त आउटलाईन आहे, गरजच नाही तिकडे. तिथे डिटेलिंग केलं असतं तर हे जो वैशिष्ट्य आहे, हे जे आहे तर सलाम करण्याची जी पद्धत आहे, हा विनोद तिथेच मेला असता. हा विनोद जिवंत आहे कारण हे सगळं अस्पष्ट आहे, फक्त जाणवते मार्केट आहे. त्याची पण रंगसंगती सर्वसामान्य दोघांची ऑलमोस्ट फ्लॅट कलर आहे. हा मात्र डिटेलमध्ये आहे. याचा रंग त्याच्यापेक्षा डार्क रंग आहे त्याचा, कारण म्हणजे एकाच रंगाचे गणवेश असतात पोलिसांचे, पण मुद्दाम डार्क केला की लक्ष इथे जातं माझं. किती सुंदर आहे पहा, किती सुंदर रंग आहे, किती साधं आहे, सिंपल आहे, पण किती महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया आपण. हे व्यंगचित्र इथे नाही आहे मला वाटतं. इथे ते पाहायचं होतं पण असणार कुठेतरी, नाही मागे आहे ना. तर अगदी साधं आहे बा, अगदी सिंपल आहे की तो मल्ल आहे, त्या इंजेक्शन ठोकून द्यावं लागतं. किती साधी बाब आहे. पण रंगसंगती बघा, मग म्हटल्याप्रमाणे मागचं जे अनावश्यक आहे थोडंसं, त्याला कमी किंमत आहे, ते फक्त आउटलाईनमध्ये केलेलं आहे. पण हा जो कलरफुल आहे, तो बसण्याची पोच आहे, ताकद, त्याने घातलेला जो जुन्या काळातला एक साईडने असायचा वन स्ट्रीप असायचा त्याचा बनियन, तो आहे मल्लाचा. आणि ती नर्स आहे, ती ठोकते, तू त्याकडे बघतोय त्या ठोकण्याकडे. कल्पना कर हा चेहरा जर समोर असला असता तर विनोद तेवढा पातळ झाला असता. तो तिच्याकडे बघतोय, ते काय करते ही, हा जो भाव आहे, आपण म्हणतो ही काय करते, मग आपला संदर्भ लागतो. हे जे आहे ना, हे पकडण्याचं कौशल्य आणि कंपोजिशनचं हे शिदनचं वैशिष्ट्य आहे. पुढे जाय, ती बाटली अशीच आहे, आउटलाईन फक्त. पुढे सेम ते हाडांकडे कुत्रा जातोय, साधं अगदी सिंपल आहे, दिसतं आपल्या नेहमीचं. पण ती कलर स्कीम पहा, लय, ती बाई सरळ चालली असते की खरं असे चाललं. हां हरकत नाही. तर चित्र तुम्हाला दिसणार आहे, मग तुमच्या नजरेत ते उमटलं असेल तुमच्या प्रतलावर, हां तुमच्या मनामध्ये आहे. तर ती बाई जर ती अशी दाखवली असती, सर्वसामान्य शक्यता मी कुत्र्याला असे खेचणार, पण ती बाई पुढे गेलेली आहे, त्यामुळे चित्र पुन्हा आत येतं. ती बाई बाहेर न गेल्यामुळे चित्र माझं पुन्हा आत येतं, नजर माझी आत येते. हा जो कव आहे, त्या बाईने जो कव दिलेला आहे, एक लय दिलेली आहे, ती अत्यंत सुंदर आहे. शिदनचं वैशिष्ट्य मी सांगत होतो की लय असते, त्यामध्ये ब्राईट कलर्स असतात आणि अनावश्यक म्हणण्याशिवाय जे पूरक डिटेल्स आहेत ते फक्त आउटलाईनमध्ये असतात. ह्याच्या वेळ पलीकडे म्हणजे शिदनची अत्यंत सुंदर मार्मिक निरीक्षण शक्ती, की सकाळी आळस देऊन ते पातेल्यामध्ये दूध ओततोय आणि ते दूध जे अजून सांडतंय साईडला, किती छोटी बाब आहे. ह्याच्याकडे निरीक्षण पाहिजे, मुळात आपण 5ला उठून ते बघितलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. ह्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या गोष्टी सहजासहजी येत नाही. त्यामुळे कुत्रा पण बघा लयदारपणे चाललेला आहे. ही जो प्रकार आहे, खरं मी कुत्रा 4 पाव उभा राहून नुसते तोंड करून चाललं असं की जीभ काढून, पण तो जंप करतोय, त्यामुळे आणखीन परिणामकारकता वाढते. व्यंगचित्रामध्ये किंवा कुठल्याही चित्रामध्ये मला लोकांच्या मनामध्ये काय आहे, त्यांना काय विचार करावा हे ठरवण्याकरता मी वेळ कंपोज करतो. हे कंपोजचं उदाहरण आहे. तसं जर केलं नसतं ते कळलंच नसतं की ते उडी मारतोय, रेषा त्यामध्ये ती गती कळली नसते. हे थोडंसं करावं लागतं थोडं. पुढे जाऊया आपण. हे व्यंगचित्र माहिती आहे, ते टेबल टेनिस खेळताना ते अंड फुटून पिल्लू बाहेर येतं, किती सुंदर आहे, किती साधं आहे. पण याच्यामध्ये तेच एक कलर स्कीम पहा. ओके, अनावश्यक भाग नुसतं रेषामान पुऱ्या केलेल्या डायमेन्शन दाखवण्याकरता. आणि हा मनुष्य असा झाला आहे, ती बाई अशी झाली आहे,
ही जी लय आहे ना ती अशी चालली असते की आग चालली असती, तो मुशी असं मारतोय झालं असतं की, पण जो उडला आहे त्याची गती जी आहे आणि तो बघतो आहे का ही जी वेणी जी उडलेली आहे ह्या सगळं एक गती निर्माण होते, एक हालचाल निर्माण होती आणि आपण चित्र आणखीन आपण ते जोडलं जातो चित्राशी आपण, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्यातून ते अंड्यातून ते पिल्लू बाहेर आलेलं आहे, त्याचं पूर्ण वैशिष्ट्य पहा. ह्याच्यामध्ये या चित्रामध्ये एक लक्षात घ्या, जर मी सो कॉल्ड माझे नियम जर लावले कठोर नियम, त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्हचा थोडा गोंधळ आहे, पण तो गरजच नाही सरमण करण्याची, कारण त्याला पण एक लय निर्माण झालेली आहे. ती लय पूर्ण अशी येऊन पूर्ण बाईपर्यंत जाते, ही एक लय निर्माण झाली. त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह जे चुकलेलं आहे तेही तितकं योग्य आणि गोड वाटतं. लहान मूल जसं ओके काही कपडे नाही घालतं नागव्याने फिरतं घरामध्ये करत फिरतं, आपल्याला ते लोभच वाटतं. हा जो प्रकार आहे ते खरं म्हणजे चुकीचं आहे. नागव्याने कसं फिरतो, चड्डी घाल की नाही, पण ते लहान मुल जे फिरतं एक लोभसपणा आहे, एक निरागसपणा आहे. हा जो निरागसपणा आहे त्या विसंगतीतला निरागसपणा हा इथे प्रकर्षाने दिसतो आपल्याला. खूप छान आहे पहा. पुढे अगदी साधं आहे. ह्याच्यामध्ये बघाल तर क्युबिझमचा प्रयोग केलेला आहे. यांनी क्युबिझम जो अत्यंत गाजलेला त्या काळाला भाग होता. पिकासोची सगळी चित्र क्युबिझममध्ये असतात. ते क्यूब्स बनतात, एक घन आकार बनतात. त्रिकोण त्रिकोण रेषा, त्रिकोण चौकोन हे घन आकार बनतात. ते क्युबिझमचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे असं मला वाटतं. सिद्धंना मी विचारलं नाही आहे, पण माझा असा अंदाज आहे की क्युबिझमचा प्रयोग आहे तर प्रत्यक्षामध्ये आडवी रेष आलेली आहे आणि त्याला चौकोनीचा आभास निर्माण झालेला आहे. हे सगळं फक्त मांडणीतलं कौशल्य आहे. त्यामध्ये विनोद सुंदर आहे पहा. ती बाई झोपलेली आहे आणि ते मांजर पातेलं घेऊन आलेलं आहे. आपल्याला वाटतं किती आज्ञाकारी मांजर ना, पण त्याचाही स्वार्थ आहेच की मांजराचा. किती साधं बाब आहे, किती सिम्पल केलं आहे पहा. आणि तो बघणं वाकून बघणं हां करून डोळे मोठे करणं किती साधी आहे. त्याची लय बघा, तो असा उभा आहे गोल मागे गेला आहे, किती सुंदर केलं आहे. स्ट्रेट चाललं असतं की तो हां असं चाललं असतं की, पण ती लय दिल्यामुळे चित्रामध्ये आणखीन एक गती निर्माण होते, एक छान एक लयदार चित्र वाटायला लागतं. हे सिद्धंच्या चित्राचं वैशिष्ट्य आहे. पुढे जाऊया. ती मिक्सर लावलाय, तिने चुकून ते नाकात लावलाय, ती प्लगला लावण्याऐवजी. साधं चित्र आहे ओके. नाकात लावलंय प्लगला लावण्याऐवजी, आणि ती बघते अजून चालू का नाही झालं मिक्सर, म्हणून तो क्वेश्चन मार्क आहे तिथे. अजून चालू का नाही झालं उडून बघते ती. ते हा झोपले नाकात आहे. किती साधं आणि सिम्पल आहे. अनावश्यक किंवा पूरक डिटेल्स फक्त आउटलाईनने आलेले आहेत आणि हवा तो भाग गडद रंगाने ओपेक रंगाने रंगवला गेला आहे. सिद्धंच्या चित्रामध्ये तो ओपेक रंग खूप जाणवतो आपल्याला. तो ओपेक त्यांचा रंग नॉन ट्रान्सपरंट अपारदर्शक रंग आपल्याला जाणवतो. हा त्याचं वैशिष्ट्य आहे. हे खूप फार जुनं असावं, कारण मिक्सरची जुनी स्टाईल वगैरे पहा, ही एक ओरल जुनं स्टाईल जुनं चित्र असावं. हां पुढे इथे आपल्याला माहिती आहे चित्र इथे असेल. इथे साधी बाब आहे अगदी. अप्रतिम रंगसंगती, अप्रतिम सुंदर मांडणी. मग ते लाल रंगामुळे ती बाई उठून दिसते आहे, सफेद विनसची हात नसलेली, ती तिला हात देते, 4 हातापैकी 2 हात तिला देते. मग ते ग्लास वगैरे जे आउटलाईनमध्ये आलेलं आहे. इथे पण तो मागचा खरा पुतळा केवढा होता, कारण कल्पना करा ह्या चित्रात जर हा भाग मी काढून टाकला, अनावश्यक आहे काढून टाकला, आणि लॉटेड लाईन्स पण काढून टाकल्या, तर ते पुतळा स्वतःहून झुकून पुढं होतो आहे हे कळणार नाही. म्हणजे मूळ असं होतं, त्यातून तो असा झुकलेला आहे. पुतळंसुद्धा झुकलं हार स्वीकारण्यासाठी, हे ते एस्टॅब्लिश होतं. हार घालणारी बाई पण तिने टाचा बघा वर केलेत, तिला आटोकाट पोचण्याचा प्रयत्न चालला आहे. तिचा हात म्हणजे पूर्ण वर गेले, असे नाहीत पूर्ण वर गेलेत तिचे आटोकाट प्रयत्न आहे. पुतळा पण झुकला की भाय गाल भाई माझ्या बाय घाल माझ्या गळ्यात हार. इतकं सुंदर आहे. त्याच्यावर मख्ख भाव आहे, तिला काय फरक पडत नाही. असे असतात नेते वगैरे, तुला माहिती आहे, जे मक्कण घालतात. तो झुकला आहे. किती सुंदर आहे पहा, ते किती सुंदर आहे, अप्रतिम. पुढे आता आपण कन्क्लुजन करूया. मी बडबडलो मग शिकताच. खरं म्हणजे मुखचित्रावर बोलणं हाच खरं म्हणजे विसंगती आहे. इथेच व्यंगचित्रकाराचं मरण आहे. पण हे महत्त्वाचं आहे. थांबा जरा, पुढे जाऊ नका, थांबा. तर निरीक्षण क्षमता मशी तुम्हाला सांगा, आता राहू द्या, आता राहू द्या. जो मशी मी तुम्हाला सांगितलं की एकंदर सारांश असा आहे ओके. प्रत्येक तुम्हाला मी अंतर्गत केली होती की निरीक्षण क्षमता वाढीच लागते. तुम्ही निरीक्षण करायला लागता. ॲज अ सार्वत्रिक अपील असतं. त्यातली जी मांडलेली गोष्ट आहे ती तुम्हाला आमच्या जीवनातली असते. त्याला शब्द नसल्यामुळे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत व्यंगचित्र जाऊ शकतं. अचूक आणि नेमकं चित्रण, अचूक लाईन्स, नेमकं तुम्हाला बोलावं लागतं, नेमकं सांगावं लागतं, तरी चित्र परिपूर्ण होतं. पर्याय शोधण्याची क्षमता वाढते, कारण हे सगळे व्यंगचित्रकाराकरता होणारे फायदे आहेत. आता ते व्यंगचित्रकार कमी आहेत, पण सर्वसामान्य रसिकने सुद्धा हे मुद्दे लक्षात ठेवले तर खूप फरक पडतं. ह्या क्षणाला मी इथे उभा जो आहे तो तुम्हाला एज्युकेट करण्यासाठी नाही, ना तुम्हाला कुठलं शिक्षण किंवा शिक्षा देण्याकरता उभा आहे. मी उभा आहे इथे तुम्हाला फक्त मुखचित्राचं वाचन आणि तुम्ही ह्याच्यातली दरी सांधण्याचा मी प्रयत्न करतो आहे की आता तुम्ही ते मुखचित्र थँक्यू. सो ते मुखचित्र जे असतं ते आपल्याला कळत नाही. आपण बघतो हां 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 छान वाटलं, पण पलटतो आपण. नाही, थांबा जरा, बघा,
थोडं क्षणभर थांबा, अरे अजून सापडलं त्यामध्ये काहीतरी, हा जो आनंद आहे ना हा तुम्हाला मिळावा, ही एक छोटीशी प्रामाणिक इच्छा होती. पर्याय शोधण्याची क्षमता वाढते, व्यंगचित्र आणखीन पर्याय शोधायला लागतो आणि आपण सुद्धा पर्याय शोधतो. मला उदाहरण तुमच्या जीवनात दिली की टोमॅटो आणि बटाट्याचं जेवण, स्वयंपाकघरात टोमॅटोनं हे काय कराल, इथून सुरुवात आहे. प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक वाढते. मग अशी म्हटल्याप्रमाणे मारिओ मिरांडांचं उदाहरण दिलेलं की लोक थांबतात, शोधतात कॅरेक्टर कुठे कसं काय, ही गुंतवणूक वाढते आणि ते चित्र अधिक अपील होतात. ओके, कारण ही चित्र जी भारतात ती प्रथा फार कमी आहे. परदेशांमध्ये व्यंगचित्रसुद्धा फ्रेम करून लावली जातात, लोक आवडीने विकत घेऊन लावतात. ती मोस्टली व्यंगचित्र ही नॉन काय म्हणतात ते स्पीच बबलवाले असतात, त्यामध्ये संवाद नसतो, कारण ती अपील त्याचं सार्वत्रिक असल्यामुळे कोणालाही लगेच कळतं. त्यामुळे ती गुंतवणूक वाढते. मी जर फ्रेम करून लावतो याचा अर्थ आय लाईक दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट. चित्रकाराचा कस लागतो, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. एखादं मूक चित्र जर तुम्ही यापुढे बघाल आणि पान पलटून निघून जाल तर थोडंसं त्या चित्रकाराचा अपमान तुम्ही करतात. त्या चित्रकाराने खूप विचार करून त्याला नको तो भाग काढून 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 तुमच्यासमोर चित्र पेश केलं आहे. एक क्षणभर थांबणं तो डिझर्व करतो. तो चित्रकार, ती चित्रकार जे कोण असेल ते डिझर्व करतात. क्षणभर थांबा, पुन्हा बघा, पुन्हा बघा, पुन्हा बघा. अरे असं आहे का, हे तुम्हाला वाटलं की मग पान पलटा, पुन्हा दुसरं चित्र बघा आणि मग त्यातला आनंद तुम्हाला अधिकाधिक सापडेल आणि खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर हे झालं पुढे. आता पुढचं थांबा. व्यंगचित्रकारामध्ये शब्दविरहित व्यंगचित्राबद्दल बोलणं हाच मोठा विसंगतीचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला परत मी थँक्यू म्हणण्यापेक्षा तुमचं हे कुठे डाऊन हे ना, थँक्यू, मौन भाषेत थँक्यू म्हणतात त्याला. पुढे जा, अजून पुढे जा. धन्यवाद, थँक्यू. प्रसन्न रेषा मिश्किल रेषा शिदंचाच रेषा